अरे रामदास, आपण ना म्हणजे खेड्यातले जे मुलं आहेत, ग्रामीण भागातले आपण जे आहेत ना, ते खडकावरच्या फुलासारखे असतात, रानफुलासारखे. हं, तुम्ही कुठेही टाका, तुम्ही उगवणार. तुम्हाला हं. थोडंसं पाणी वगैरे भेटलं, की तुम्ही त्याच्यामध्ये कुठेही खडतड परिस्थितीमध्ये तुम्ही उगवणार. त्यांनी मला विचारलं, प्रश्न काहीतरी विचारला. मी कॉन्फिडन्समध्ये काहीतरी सांगत होतो. हं, कॉन्फिडन्स होता. हं, मला भाषा माहीत नव्हती, पण हं, कॉन्फिडन्स फुल नाही का. आणि नंतर ते इंटरव्ह्यू झाला, आय गॉट रिजेक्टेड देअर. हं. आणि नंतर ते मास्तर म्हणला, "अरे काही बोलत होता रे तू? इंग्लिश तुला काही काही बोलशील काय? काही बोलशील?" अरे म्हणलं, "मी तर चांगलं तरी बोललो होतो." "हां, हां." तर बोलला. अरे म्हणलं, "असंच असतं ते." आता मी माझ्या कंपनीमध्ये इंटरव्ह्यू पॅनलवरती आहे. मी हं, कॅम्पसला जातो. मी पोरांचे इंटरव्ह्यू घेतो. त्यावेळेस ते मला ती ती सिच्युएशन हां, बघ म्हणजे जर्नी कशी आहे हां, तो सिंटलमध्ये मला बोलता येत नव्हतं. आय वॉज नॉट एबल टू इंट्रोड्यूस मायसेल्फ. तिथपासून मी आय-आय-टीच्या पोरांचे इंटरव्ह्यू घेत होतो. बरं. माझ्या कंपनीमध्ये. असं कौतुक वाटतं. माझी बायको मला म्हणते, "अरे तुला स्वतःचं फार कौतुक आहे का?" आहे. कारण मी जर आज इथं नसतो ना, तर डेफिनेटली मी कुठेच नसतो. आयदर मी शेतात हं. कारण देअर इस नो बॅकग्राऊंड मी म्हटलं ना आणि घरी आल्याच्यानंतर कुठं होता दिवसभर? म्हणलं शेतात होता आपल्या. हाणलं धरून ना मला. "अरे तुला मी शिकवतोय ना, हं, तू शिक ना. तुला मी सावलीत थांबवतोय. शेतात कशाला?" माझं अख्खं आयुष्य गेलं. आणि ते त्यांच्याकडे परस्पऱ्या गेले हं, आणि त्यांनी ₹3,00,000 तिथं भरले. डी-एडला नंबर लावण्यासाठी. ₹3,00,000 भरले आणि बाकीचा काय व्यवहार झाला आणि मला सांगितलं, की टी-सी काढून आण हं, आणि तिकडे मी जाऊन बोललोय. मी आणि त्यांचा एक मित्र होता. हं. मामा म्हणतो मी त्यांना. अनु-मामा होते. दोघांनी जाऊन पैसे भरून आले दोघांनी 3-3 लाख आणि मी दरवर्षी मिनिमम ना म्हणजे इथलं स्कूल असेल किंवा इकडचं असेल 4-5 तरी ॲडमिशन माझ्याकडनं होतात अरे. त्यावेळेस एखादी जर गरजू विद्यार्थी जर माझ्याकडे आला, हं, कुठल्याही फील्डमध्ये असू दे, काहीही असू दे, मी त्याला परत पाठवत नाही. मला लगेच त्याच्यामध्ये माझा बाप दिसतो मला. हं, असं काही घडलं नाही. मला काही त्यांची मदतीची कुणाची गरज भासली नाही. हं, पण ते आपल्यात जो किडा असतो ना, मग समाजसेवेचा असेल, राजकारण असेल, तो शांत बसू देत नाही. हं, आणि राजकारण लोकं हुशार असतात. त्यांना कळतं की कुणाला उचलावं आणि काय नाही. आणि मे बी ते सुप्रियाताईला समजलं असेल, हं. रोहितदादाला समजलं असेल, रामदास आठवले आहेत. ह्यांना ते घरी येऊन गेले ना माझ्या वाढदिवसाला ताई आलेल्या, दादा आलेले. तर ते त्यांना काहीतरी चमकलं. आय डोंट नो. मी आहे असंच आहे अरे. मी लोकांना भेटलं की काम करतो. मला काही नाहीये. त्याच्यात काही नसतं. निस्वार्थ आहे. मला तुमचं एक नवल दरवेळी वाटतं. तुम्ही इतक्या साऱ्या गोष्टी करतात. तुमचा बिझनेस आहे स्वतःचा. तुम्ही जॉब पण करताय आणि पॉलिटिक्समध्ये पण तुम्ही आहात जरासे. मंगलभैरव नांदेड सिटीचे तुम्ही सोसायटीचे अध्यक्ष आहात. तर त्याबद्दल सांगा तुम्ही सध्या काय करताय? तुम्ही कुठल्या-कुठल्या फील्ड्समध्ये आत्ता आहात आणि मेन फील्ड कुठली आहे तुमची? ॲक्चुअली असं मेन म्हणून असं काही नाहीये. ॲक्चुअली ना, तुला या प्रश्नाचं जर उत्तर द्यायचं म्हटलं ना, हं, तर मी माझं ओरिजिन ज्याला म्हणतो ना, हं, जे मूळ आहे, हं, ते समजून घेणं गरजेचं आहे. हं, ॲक्चुअली शेतकरी म्हणजे माझ्यासारखे मी असं म्हणणार नाही, की मी एकटाच असं कुठेतरी स्ट्रगल करून मी आज इथपर्यंत पोहोचलोय. हं, पण आय एम वन ऑफ देम. हं, ही एक सर्वसाधारण शेतकऱ्याचा मुलगा आहे, बरं हं, का. देअर इज नो बॅकग्राऊंड. तुम्हाला आर्थिक बॅकग्राऊंड नाहीये. हं, तुम्हाला शैक्षणिक बॅकग्राऊंड नाहीये. तुमचे वडील, आई हे सुशिक्षित नाहीयेत. रादर तुमचा एटमॉस्फिअर जो आहे, हं, जसं की मी शिकलेला आहे, तर माझ्या आजूबाजूचे जे परिसरातील जे लोक आहेत, पंचक्रोशील म्हणायला हरकत नाहीये. हं, असं कोणी नाहीये, की हू विल गाईड यू. हं, तुम्हाला तुमच्या दिशादर्शक असेल. आणि त्या परिस्थितीमधनं माझे एक सर होते. मला ते हं, आवर्जून मला त्यांचं नाव घ्यावंसं वाटतं, की आगलावे सर म्हणून माझे एक सर आहेत. आणि ते माझे प्राथमिक शाळेमध्ये शिकवायला होते. तर त्यांनी माझ्या आयुष्यात सर्वप्रथम त्यांनी मला माईक हातामध्ये पकडायला शिकवला. अच्छा. बरं बरं का. आणि ते मला म्हणायचे, की मला लहानपणी रामदास असं म्हणायचे. आता मला हं, पूर्ण लोक राम या नावाने ओळखतात. अरे रामदास, आपण ना म्हणजे खेड्यातले जे मुलं आहेत, ग्रामीण भागातले आपण जे आहेत ना, ते खडकावरच्या फुलासारखे असतात, रानफुलासारखे. हं, तुम्ही कुठेही टाका, तुम्ही उगवणार. तुम्हाला हं, थोडंसं पाणी वगैरे भेटलं, की तुम्ही त्याच्यामध्ये कुठेही खडतड परिस्थितीमध्ये तुम्ही उगवणार. कारण तुम्हाला त्या ॲटमॉस्फिअरची किंवा तुम्हाला त्या वातावरणाची, हं, तुम्हाला त्या वेगळ्या कवचाची अशी काही गरज नाहीये. तर तुम्ही रानफुल आहेत. हं, ते मला फार प्रकर्षाने मला आयुष्यामध्ये म्हणजे जेव्हा-जेव्हा कसा असा इन्सिडेंट
आठवतो ना मला किंवा असा कधी योग येतो, त्यावेळेस मला त्यांचा तो शब्द आठवतो, की हां, "अरे किधर भी फेंको, हं, हम उग के आएंगे." तो अशातला तो एक भाग आहे अरे. आणि मग ते आई-वडील असे शिकत असताना आणि हं, मला म्हणजे हे मी माझे मी ज्या-ज्यावेळेस मी माझ्या गावी जातो ना, त्या-त्यावेळेस मी आवर्जून माझं जिथं स्वतःचं हं. शिक्षण झालंय. कुठलं गाव आहे तुमचं? माझं लातूर जिल्ह्यामध्ये ना, चाकूर तालुका आहे हं, आणि तिथनं हार्डली मला वाटतं एक 200 उंबऱ्याचं गाव असेल. हं, हनुमंत जवळगाव म्हणून एक गाव आहे. सांप्रदायिक गाव आहे. हं. भाजीपाला वगैरे पिकवतात लोकं आणि कष्टकरी लोकं. तिथं बरं. तुम्हाला जास्त असं कुठलं देखावा नाही, काही हं, नाही. एक सर्वसामान्य असं डिस्कनेक्टेड गाव आहे. माझ्या गावात आजही बसनी लोकं ये-जा करतात. हं. त्यांना असे आपल्या गावाकडे वडाप वगैरे आहेत, वडापही नाही आहेत. म्हणजे लोकं असं आपलं काम भलं आपण भलं ह्या कॅटेगरीमधले ते लोकं आहेत. आणि अशा वातावरणामधनं ज्यावेळेस तुम्ही इथपर्यंत पोहोचता, हे मला फार म्हणजे मला स्वतःलाच असं कौतुक वाटतं. माझी बायको मला म्हणते, "अरे तुला स्वतःचं फार कौतुक आहे का?" आहे. कारण मी जर आज इथं नसतो ना, तर डेफिनेटली मी कुठंच नसतो. आयदर मी शेतात हं. कारण देअर इस नो बॅकग्राऊंड. मी म्हटलं ना, की मला आर्थिक इकॉनॉमिकल बॅकग्राऊंड नाहीये, एज्युकेशनल नाही, काहीच नाहीये. जर मी शिकलो नसतो ना, तर माझी दुसरी बाजू म्हणजे व्हाईट आणि ब्लॅक या दोनच हं, मिड असं काहीच नव्हतं, की हां, बाबा मी काहीतरी करेन किंवा असं काही नाही. गावामध्येच आणि माझे बरोबरीचे जे मित्र आहेत ना, हं. ते आज तिथंच आहेत ना. आम्ही जे एका बसायला टेबल नव्हते, फरशीवरती बसायचो आम्ही जिल्हा परिषदला. त्या माझ्या साईडला जो बसलेला जो माझा मित्र आहे ना, तो आजही शेतातच आहे. गेलो की मी आवर्जून त्याला जाऊन भेटतो. "काय चाललंय?" "काही नाही रे, ₹10,000-20,000 खर्च आहे पेरणीचा. पैसे नाहीयेत. पोरगी लग्नाला आली." हे ऐकताना म्हणजे अंगावरती काटा येतो माझ्या. हां बाबा, जो की माझा मित्र आहे. एकेकाळी माझ्यापेक्षा त्याची आर्थिक परिस्थिती चांगली होती. हं. तो लाडाचा होता. मला तसं काहीही नव्हतं. आणि आज तो ₹20,000 च्या शेतातल्या इन्व्हेस्टमेंटसाठी तो विचार करतोय. एखादी ₹1,00,000 मला बरेचसे असतात मित्र. पुण्यावरून आलेला मित्र आहे, 2 पैसे आहेत. मागतात. जे शक्य असेल त्यांना मी करतो मदत. पण त्यांची जी परिस्थिती बघतो त्यावेळेस ते मला स्वतःला मी त्यांच्यात पाहतो, की खरंच मी आज तिथंच मी जर हे नसतो तर तिथंच. आणि शिक्षण एकमेव गोष्ट आहे. दॅट ब्रिंग्स मी फ्रॉम देअर टू हिअर. पण अशा अजून कुठल्या गोष्टी होत्या, म्हणजे तुम्हाला शिक्षण तेव्हा झेडपीमध्ये सारखं मिळालं. हं, बॅकग्राऊंड पण तुमचं सारखं होतं. हं, गाईडन्स करायला कोणी नव्हतं. राइट. तुमचा मित्र आणि तुम्ही. येस, येस. तुम्ही असे कुठले वेगळे पावलं उचलले, की तुम्ही आज इथे आलाय? वेगळे पाऊल असं म्हणता येणार नाही. कारण काय माझ्या गावामध्ये ना, लहानपणापासून माहिती नाही म्हणजे गॉड गिफ्टेड असेल हं. किंवा माझे वडील जे आहेत, त्यांचं आम्ही व्यवसाय दुकान आहे आमचं, हो. किराणा दुकान असतं. आणि माझे वडील मला घेऊन मोस्ट ऑफ टाईम म्हणजे माझं घर आणि ते दुकान हं, एकच आहे. म्हणजे हं, पाठीमागे घर आणि पुढे दुकान. मग संध्याकाळ झाली किंवा 4-5 वाजले किंवा 5-6 वाजले, की आम्ही सगळं कुटुंब आम्ही दुकानामध्ये असं बसायचो. हं, आणि अख्ख्या गावातले जे लोकं असतात ना, हं, कोणाचं जेवण झाल्यास सुपारी खायला येतील, तंबाखू खायला येतील आणि त्याच्यामुळे लोकांचं इंटरॅक्शन म्हणजे वेगवेगळं आहे आणि ते हं, व्यवसाय करत असताना, लोकांना डील करताना, लोकांशी बोलावं कसं? लोकांना कुठल्या पद्धतीचे लोकं असतात त्या लहान वयामध्ये. हं, त्यावेळेस मला उधारी मागायला येतात लोकं हं, गावाकडे. उधार दे. काही-काही गंडवणारे लोकं असतात. बरं का. मग त्यावेळेस ते जे तो माणूस गेल्याच्या नंतर त्या माणसाच्या समोर आपण कसं रिएक्ट झालं पाहिजे आणि ते गेल्याच्या नंतर त्याचं जे एनालिसिस आहे ते हं. मला वडील सांगायचे. हा चांगला आहे. हा हरामी आहे. ह्याला नाही द्यायचं. असं आहे. म्हणजे ते जे आहे ना, ते तिथनं ते मला असं वाटतं मला कुठनं त्यांच्याकडनं ते शिकायला मिळालं. आणि तेव्हा दुसरी गोष्ट अशी, की लहानपणापासून म्हणायला हरकत नाही. मला माहिती आहे ना, बऱ्याच गोष्टी आता मी सांगेन पुढे. मला आय जस्ट वॉन्टेड टू बी बेस्ट. आय डोंट नो व्हॉट. हं, मला त्या क्षेत्रात काहीही असू देत. मला काहीही असो, त्या क्षेत्रामध्ये मला काहीतरी चांगलं करावं असं मला वाटायचं. हं, आणि मी त्या दृष्टीने प्रयत्न करायचो. फॉर एक्झाम्पल माझं जे 10वी-12वी पर्यंतचं शिक्षण आहे. आता हं, हे ऐकून यू विल बी सरप्राईज. हं. मी आर्ट्समध्ये केलंय 12वी. हो. ओके. आणि त्याच्यानंतर 12वी पर्यंत असं मी लातूर पॅटर्न जे म्हणतात, हं, नोन पॅटर्न नाही. त्यावेळेस काही नाही मला असं होतं, की 10वी मी झालो. 10वीला मला बऱ्यापैकी मार्क्स होते. ओपन कॅटेगरी असल्यामुळे. त्यावेळेस काय होतं, की माझ्या पंचकृषीमध्ये म्हणजे हं, मला माझ्या तालुक्यात 2 तालुक्याच्या सेंटरला माझं गाव आहे. एकीकडे आहे अहमदपूर नावाचं गाव. हं, त्या अहमदपूर तालुक्याच्या ठिकाणावरून मीनाक्षी नलवले नावाची एक आपल्याकडे अगोदर म्हणजे माहीत नाही. तुझ्या वेळेस ते होतं का नाही ते.
पण ते राज्यात मेरिटमध्ये पहिला नंबर यायचे. मेरिटमध्ये नाही माझ्या वेळेस नंबर्स लागायचे. हो, नसेल मे बरोबर. बी. तर त्यावेळेस अरे ते कसं राज्यात पहिला नंबर हं, आणि अहमदपूर तालुक्यातील ह्या महाविद्यालयातील मुलगी राज्यात पहिली आली. मेरिटमध्ये हं, इतके मुलं आले. हं. त्यावेळेस ते क्रेझ होतं आणि बातम्यामध्ये लागायचं. 7च्या बरोबर. बातम्या, चॅनल्स वगैरे काही नव्हते. आणि ते बघितलं आणि ते मला असं वाटलं, माझ्या म्हणजे तालुक्याचे म्हणजे हार्डली 10 किलोमीटर अंतरावरती ते गाव आहे, राइट? हं, आणि तिथली त्या कॉलेजची मुलगी राज्यात पहिली आली. काहीही झालं तरी चालेल, मला त्याच कॉलेजला ॲडमिशन पाहिजे. हं. बरं, म्हणजे हे सुरुवात, धिस इज व्हॉट माय बिगिनिंग. 11वी साठी. 11वी हं, साठी. आणि 10वी ला जे मला वाटतं 72% पडलेले मला. ओपन कॅटेगरी असल्यामुळे मी गेलो कॉलेजला आणि तिथे गेल्याच्या नंतर सायन्स म्हणलं काय करायचं? मला हं, माहीत नव्हतं काय हं, करायचं, हं, सांगणार कोण नव्हतं. म्हणलं काय चांगलं काय असतं? हं, सायन्स घ्यायला. हं, सायन्स घेतल्यानंतर तुम्ही आयदर डॉक्टर होऊ शकता किंवा हं, इंजिनिअर होऊ शकता. हं. सायन्स घ्या. ओके. सायन्स म्हणलं सायन्स घ्यायला तिथं हं. गेलो. तर सायन्स घेतल्याच्या नंतर सायन्सला ॲडमिशन पाहिजे मला आणि मला म्हणजे माझ्या वेळेस 5वी पासून शिकवायला सुरुवात करायची. ओके. म्हणजे? सो आय बॉर्न इन 88. सो ओके. मी माझ्या वेळेस म्हणजे ज्यावेळेस प्रायमरी, प्री प्रायमरी एज्युकेशन असायचं ना, त्यावेळेस इंग्लिश हा विषय 5वी पासून होता आम्हाला. अच्छा. आता जसं आपण हं, हं, आपल्या हं, हं, हं. म्हणजे शेंबड्या पोराला आपण जे ए शिकवतोय ना, ती ही ए मी 5वी शिकलेली. बरं. म्हणजे मी नाही म्हणजे सगळ्यांनीच त्या बॅचमधल्या सगळ्यांनाच तेच होतं ते. इंग्लिशचा आणि आपला दूर-दूरपर्यंत काही संबंध नाही. इंग्लिश म्हणलं अंगावरती काटा यायचा आणि माझ्या सगळ्याचे माझे एक आम्हाला सेकंड लँग्वेज एक 12वी म्हणजे एक सब्जेक्ट आहे पाली म्हणून. मला हं. 99% मार्क्स आहेत ते. आउट ऑफ बरं. 100 99च आहेत. बापरे! असं आहे आणि इंग्लिशमध्ये मला कमी 60 मार्क्स आहेत. म्हणजे ग्रामीण भागात असल्यामुळे ते इंग्रजी आणि आपला असा दूर-दूरपर्यंत मला इंग्लिश असलं तरी चालेल, पण मला ह्याच कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आणि तिथं गेल्याच्या नंतर ते म्हणले, "यू वोंट गेट ॲडमिशन. तुम्हाला ॲडमिशन नाही भेटणार." 99-92 लाच क्लोज झाले सायन्स आमचं. ओपन कॅटेगरीमध्ये. ओपन कॅटेगरीमध्ये. म्हणलं आता काय करायचं? पण काही जरी झालं तर इथंच. म्हणलं हं, अण्णा म्हणलं, हं, "आता कसं करायचं आता?" म्हणलं, "अण्णा काही जरी झालं तर इथंच ॲडमिशन आपलं." मग आता ही गोष्ट नको सांगायला. माहीत नाही मला ते लोकं मे बी बघतील. पण एक आमच्या गावातले फार मोठे ग्रस्त आहेत. ते डायरेक्टर होते त्या कॉलेजला. मला अजूनही आठवतंय हां. माझे वडील त्याच्याकडे गेले. हं, पोराला ह्या आपल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन पाहिजे. दादा, ॲडमिशन पाहिजे? हं, अरे कशाला ॲडमिशन घेतोय तिथं? चापोलीला चापोली म्हणजे माझ्या गावाजवळ. चापोलीला टाकायचं, कॉपी सेंटर आहे. हं. शिकेल पोरगं. आपलं पोरगं कुठं डॉक्टर, इंजिनिअर होणार आहेत. आपल्याला शिकवणे तर होते का रे? तर ते त्यावेळेस त्या बापाच्या चेहऱ्यावरचे हावभाव ना, ते मला आजही आठवतात. आणि त्यांनी इतकं म्हटलं आणि मला बस आणि वयाने म्हणजे माझ्या वडिलांपेक्षा वयाने ती मोठी व्यक्ती होती. आणि बसल्याच्या नंतर मग ते असं स्वभावानुसार मग ते त्यांनी अंग दाबायला लावलं रे. अंग. म्हणजे ते धावत असतील, अंग दाबायला लावलं. त्यांच्या घरी जायचं भाजीपाला घेऊन गेलो आम्ही. गावातनं भाजीपाला वगैरे. अंग दाबलं. अर्धा 1 तास माझा बाप अरे अंग दाबत होता. पोराला तिथे ॲडमिशन घ्यावं. आणि शेवटी हां, मी आता जे तुला हं. सुरुवातीला सांगितलं, शेवटी त्यांनी ते वाक्य टाकले ना, "अरे तुला माहिती आहे का, फीस किती आहे? तुझा पोरगा जर डॉक्टर करायचं म्हटला, डॉक्टर कशाला म्हणतात माहिती आहे का तुला? तुझं शिक्षण काय झालंय?" माझ्या वडिलांची एक खासियत होती. माझ्या वडिलांना शिकायची फार इच्छा होती. त्यांना शिकता आलं नाही. लहानपणी आई-वडील एक्सपायर झाले. त्याच्यामुळे त्यांना ते जमलं नाही. हं. आणि त्यांना फार असं वाटायचं, की माझ्या मुलांनी शिकलं पाहिजे. मी लहान असताना माझ्या वडिलांनी जमीन घेतली पहिल्यांदा आणि हौस असते ना, आम्हाला माझं स्वतःचं शेत आहे म्हणून मी शेतात गेलो एके दिवशी आणि असंच बसलेलो काहीतरी करत शेतामध्ये झाडाखाली आणि घरी आल्याच्यानंतर कुठं होता दिवसभर? म्हणलं शेतात होता आपल्या. हाणलं धरून ना मला. "अरे तुला मी शिकवतोय ना, हं. तू शिक ना. तुला मी सावलीत थांबवतोय. शेतात कशाला?" माझं अख्खं आयुष्य गेलं. शेतात लोकांची कामं करून, लोकांचे रोजगार करून. तुझ्या नशिबाने तुला मिळाले तर तू ते शिक. आजपर्यंत माझ्या वडिलांनी मला शेतात कधी काम लावलं. अजूनही नाही. स्वतः करतील. हे म्हणजे हे जे वातावरण आहे ना, व्हाय आय एम टेलिंग यू हं. धिस नॉट हे इमोशनल मी होतो कारण हे माझ्यासोबत घडलंय. पण तुम्ही ज्यावेळेस ह्या वातावरणामधनं तुम्ही येता ना, त्यावेळेस मग भविष्यातले हे जे जे संकट आहेत किंवा ह्या ज्या अडी-अडचणी आहेत ना, ह्या फार क्षुल्लक वाटतात. तुम्ही कशालाही धडक देऊ शकता त्या गेंड्यासारखं. पुढे काही असू दे. असेल आणि तो. ती तुम्हाला पॉवर एक असते. क्लिअर व्हिजन किंवा एक जो सपोर्ट असतो ना, हां, तो असणं गरजेचं आहे अगदी, आणि अगदी. तो तुम्हाला वडिलांच्या स्वरूपात मिळाला. सोपं. मी बघितलं ना ते हं. लहानपणापासून अरे. ते बघितलं आणि बऱ्याच गोष्टी हाऊ टू डील विथ द पीपल्स, व्यवहार कसा करावा.
मला माझे वडील म्हणजे दुकान असल्यामुळे जे 10-10च्या नोटा असायच्या रे, ₹1000 बंडल, 2000 असा गल्ला व्हायचा. ते वडील मला ते नोटा द्यायचे. तो मोह जो पैशाचा मोह असतो ना, त्या हं, वयामध्ये माझ्या वडिलांनी घालवला. हं, पैसे मला असे असं ते गल्ल्यातले पैसे हं. सुट्टे असतात. ते पारडं म्हणतो आम्ही त्याला. वजन काट्यातलं जे जिथं आपण टाकतो ना, त्याच्यात पैसे भरून आणायचे गल्ल्यातले आणि ते मला ते नोटात जोडायला लावायचे. तो मोह गेला. बऱ्याच गोष्टी शिकल्या अडाणी असताना देखील. आणि मग तेव्हापासून मी ते वडिलांकडे बघून किंवा त्यांचं स्वप्न बघून मला असं वाटायचं की आय डोंट नो मला खरंच माहिती नव्हतं. मी ते सांगायचं अर्धवट राहिलं. मग मी 10वी झालं माझं हं. नाही का. मग 10वी ला तिथं समहाऊ मला ते म्हणलं सायन्सला नाही भेटत चालेल. कॉमर्सला पण नाही भेटत. म्हणलं भेटते कुठं? आर्ट्सला मिळेल. मला आर्ट्स घ्यायचं. इथंच ॲडमिशन घ्यायचं. मला दुसऱ्या कॉलेजला सायन्स मिळालं असतं. पण मला इथंच कॉलेजला कारण हे जे महाविद्यालय आहे, इथला विद्यार्थी हा राज्यात पहिला येतो. मला माहीत नाही मी येईल का नाही. पण मला इथं ॲडमिशन घ्यायचं आहे. ओके. आणि देन मग ते मी ॲडमिशन झालं, सगळं झालं आणि मी पुष्कळ अभ्यास केला. म्हणजे तो पॅटर्न जे म्हणतो ना, तो मुलांना फार म्हणजे 1 वर्ष पुढे सिलेबस त्यांचा किंवा तुमची तयारीची मुलाची तयारी असते ना, हं. तुमच्या 11वी पूर्ण 12वीचा अभ्यास कव्हर करून घेतात ते आणि पूर्ण 6 महिने, 6-7 महिने ना तुमचे टेस्ट सीरीज असतात. त्याच्या बाहेरचा प्रश्नच पडत नाही. माझ्या वेळेस मी ते अनुभवलं. कधीपासून सुरू झालंय लातूर पॅटर्न? हे मी नाव सांगितलं मीनाक्षी नलवले हं. म्हणून. तेव्हापासून. ती महाराष्ट्रात पहिली ज्यावेळेस आली ना, हं. तेव्हापासून हा लातूर पॅटर्न सेट झाला. कुठल्या कुठल्या सालची गोष्ट असेल? मला नाही सांगता येणार. माझं आता 12वी 3ला वगैरे झालं असेल. 2-3 किंवा त्याच्या अगोदरही असेल. 2000च्या आसपास. हं. 2 ते 2000च्या आसपास. तर ते मग ते तिथनं झालं आणि मग 12वी मला 76% पडले. 76 अगेन हं. कास्ट. कास्टमुळं ते ओपन कॅटेगरीमध्ये आणि त्यावेळेस स्वप्न काय? माझं वैयक्तिक स्वप्न काय होतं, की मी शिक्षक झालो पाहिजे. अरे कलेक्टरला काय किंमत आहे? तितकी शिक्षकाला किंमत गावामध्ये. खरं शिक्षक गावामध्ये पोरगा शिक्षक झाला म्हणला, की 10,00,000 हुंडा पक्का. म्हणजे सगळ्याच प्रेम सांगतोय मी जिथनं आलोय. हुंडा ₹10,00,000 मस्तपैकी मानपान आणि मी माझ्याही गावामध्ये जे शिक्षक होते त्यांना खर्च पाणी वगैरे काहीच नव्हतं अरे. शिक्षकाला माझ्या घरात ठेवणं भाड्यानी ते माझ्यासाठी प्रेस्टिज असं असायचं. गावातल्या पाटलाच्या घरी किंवा जे मोठे घर असतात ना गावातले, त्यांच्या घरीच शिक्षक वगैरे राहायचे आणि त्यांचं राशन, पाणी सगळं फुकट. काही करायचे नाही आणि इज्जत ते विषयच वेगळा. त्यामुळे गावातल्या प्रत्येक लोकांना असं वाटायचं, की आपला मुलगा डी-एड झाला पाहिजे. कारण ते आवाक्यातलं होतं ना. बरोबर. माझ्या गावातल्या किंवा माझ्या परिसरातल्या लोकांच्या आवाक्यातलं स्वप्न हे शिक्षकच होतं. आणि रिस्पेक्टेबल जॉब आहे तो. रिस्पेक्टेबल जॉब आहे. त्याच्यापुढे माझी कुवत नव्हती. माझ्या लोकांची ते स्वप्न बघायची कुवत नव्हती. ना माझ्याकडे तितकं स्किल नव्हतं. जे शिकले ते शिकले, पुढे गेले. माझ्या गावामध्ये तुला अजून ना मी अभिमानाने सांगतो. आता ते माझे पार्टनर आहेत. हं. माझ्या गावामध्ये एक असं घर आहे. त्या घरामध्ये एक कलेक्टर आहे. एक ए-सी-पी आहे. बरं. एक एम-डी आहे. स्वतःचं हॉस्पिटल आहे. एक आता त्यांचा मुलगा मला वाटतंय हे एम-पी-एस-सी करून क्लास 1 अधिकारी आहे. एकच घर आहे. आणि तात्या म्हणायचो आम्ही मांढुरकी म्हणून आहेत. आता ते माझे बिझनेस पार्टनर आहेत, बरं का. तर ते म्हणजे ज्यावेळेस मोबाईल हे नंतर आला रे. ज्यावेळेस ना ते ज्यांचा काहीतरी कार्यक्रम असला ना, ते हं. कार घेऊन यायचे आणि अख्खं गाव आम्ही ती कार बघायला थांबायचो. मला अजूनही आठवतंय ते. आणि कलेक्टर भॉं, भॉं, भॉं लाल दिव्याची आणि मी मला आईला म्हणायचो, म्हणलं, "तुला काही का असेना, तुला मी लाल दिव्याची गाडी आणतोच." हं. माझी आजी अजूनही आहे. आणि ते माझा नातू लाल दिव्याची गाडी आणणार आहे. आता कुठं आणणार आहे काय माहिती नाही. पण असं ते मला असं वाटायचं अरे ते, की मी काहीतरी चांगलं व्हावं. आय डोंट नो हाऊ आय डोंट नो. पण चांगलं व्हावं हे आणि आधीपासूनच काहीतरी आपण चांगलं करावं हे असं वाटायचं. मग ते त्यांना बघून असं वाटायचं, की आपण कलेक्टर झाला पाहिजे. हं. आणि मला अजूनही वाटतं, की जर मला त्यावेळेस जर योग्य मार्गदर्शन जर मिळालं असतं ना, तर ते केलं असतं अरे. कारण पर्याय नव्हता. मी बरोबर. तुला सांगितलं ना, मी जर जे केलं ना, ते माझ्या परिस्थितीमुळे मी घडलो असं मला असं वाटतं अरे. ते जर केलं नसतं ना, तर मला माहीत होतं ना, मी माझं वडिलांच्या तिथंच दुकानातच बसायला लागलं असतं ते हं. पुड्या बांधत नाही का. आणि तेच माझं भविष्य होतं, जर शिकलो नसतो तर. आणि मग ते 12वी झाली. 12वी मध्ये नाही अनफॉर्च्युनेट नाही झालं. आणि मग त्याच्यानंतर ॲक्सिडेंटली आय एम इन द आय-टी नाऊ. ओके. आणि बसलो अरे, बसल्याच्या नंतर माझ्या वडिलांनी अजून ना तळमळ बघ, बापाची तळमळ कशी असते. वडिलांनी काय केलं, आता ते माझे फार जवळचे मित्र आहेत. त्यांची एक संस्था आहे. डी-एडची संस्था आहे. आणि ते त्यांच्याकडे परस्पऱ्या गेले हं. आणि त्यांनी ₹3,00,000 तिथं भरले. डी-एडला नंबर लावण्यासाठी. बरं. पेड. ₹3,00,000 भरले आणि बाकीचा काय व्यवहार झाला आणि मला सांगितलं, की टी-सी काढून आण हं. आणि तिकडे मी जाऊन बोललोय.
मी आणि त्यांचा एक मित्र होता. हं, मामा म्हणतो मी त्यांना. अनु-मामा होते. दोघांनी जाऊन पैसे भरून आले दोघांनी 3-3 लाख रुपये आणि म्हटले, की "आता उद्यापासून तुम्हाला डी-एडला तुम्ही मास्तर हं, व्हायचं." म्हटलं, "मी पैसे भरून मी डी-एड करणार नाही. हं, तुम्हाला डी-एड जर व्हायचं असेल तुम्ही जावा आणि तुम्ही करा." ह्या भाषेत मी. मी म्हणलं ते मित्रांचं दोघांचं म्हणलं, "अरे एवढं पोरगं मास्तर व्हायचं नाही म्हणाले." मी म्हटलं, "नाही ना अण्णा, पैसे भरून कसं करणार ना? आपण 3,00,000 रुपये गुंतवून जर डी-एड जर करायचं असेल तर ते माझा नंबर लागला असता ना. तर ते आपली ती कुवतच नाहीये आणि पैसे कशा पद्धतीने ते उभे करतात ते मी बघतोय ना. बघूयात लेट इट बी. भविष्यात बघूयात काय करता आलं. आणि मला त्यावेळेस खरंच माहीत नव्हतं पुढे काय करायचं काय नाही ते. आणि असंच बसलेलो मी. असं पार म्हणतो आम्ही आमच्या मंदिर पारावर बसलो. एकदा माझा मित्र आहे विलास राजुरे. हं, आता तो बीडला चांगल्या हुद्द्यावरती आहे. आणि तो आला आणि म्हटला, "अरे, बघा फार इंटरेस्टिंग आहे अरे." आणि तो म्हणला, "अरे" त्याला नाद होता वाचायचा, पेपर वाचायचा. अरे म्हणलं, "एक रामदास एक न्यूज आली पेपरवरती आणि बी-सी-ए नावाचा एक कोर्स आला हं, बी-सी-ए. हं, हा एक नवीन कोर्स आलाय आणि तो कोर्स केल्याच्यानंतर आपल्याला एम-एस-सी-आय-टी करायची गरज नाही." हं. आणि तोपर्यंत मी एम-एस-सी-आय-टी केली नव्हती. मला हं, म्हणजे इच्छा होती, हं, पण काही करायची गरज वाटली नाही. म्हणजे ते इट्स नॉट पार्ट ऑफ माय सिलेबस किंवा तितके पैसे काय 1000-1500 फीस असेल, ते तर काय घालायचे? ते मी केलं नव्हतं. आणि म्हणलं, "यार, आपल्याला कॉम्प्युटर हाताळायला मिळतोय." हं, पहिला मुद्दा. आणि मी त्याला विचारलं, की "ह्याच्यावर एक्झाम वगैरे, परीक्षा वगैरे काय आहे?" "अरे, सगळं कॉम्प्युटरवरती असतं. हं, काय करायची गरज नाही आपल्याला." "मग कुठे ॲडमिशन?" "आपल्याच कॉलेजला, हं. अहमदपूरला." त्याच कॉलेजला. जिथनं माझी 12वी झाली अच्छा. क्या तिथंच. क्या बात है! अरे म्हणलं, "ठीक आहे, चल." आणि तो आणि मी हं, दोघांनी जाऊन ॲडमिशन घेतलं. तुला सांगतो अक्षय, अरे अजूनही मला म्हणजे आमचे FoxPro नावाचं एक डेटाबेस होतं. हं, ते FoxProचं सर यायचे, कदम सर म्हणून होते. ते यायचे आणि मी C++चं बुक उघडून बसायचो. अरे. म्हणजे ते इंग्लिशमध्येच ना, सगळा सिलेबस इंग्लिशमध्ये आणि तो सांगतोय काय हेच कळायचं नाही. म्हणजे एक शिक्षक मल्टिपल सब्जेक्ट घ्यायचे. हं, नेमकं तो शिकवतोय काय? हे हं, कळायचंच नाही अरे मला. पण तो 11वी-12वीचा जो बेस होता ना, रट्टा मारणे ज्याला हं, म्हणतो आम्ही. ते आम्ही काय करायचो, आम्हाला ते स्किलच आहे. लातूर पॅटर्नच्या मुलांना ते स्किल आहे. तुम्ही परीक्षा कशी द्यायची ती अक्कल त्या मुलांकडे आहे. हं, परीक्षा कशी लिहायची? बाकी तुम्हाला काय असेल नसेल दॅट डझंट मॅटर. पेपरमध्ये उत्तर कसं लिहायचं आणि काय लिहिल्याच्यानं तुम्हाला चांगले मार्क मिळतात, ते त्या पोरांना काय. त्याच्यामुळे ते नंबर पहिला यायचा ना आणि ते माझ्याकडे होतं ना ते. आणि मग ते समहाऊ मी फर्स्ट सेमिस्टर क्लिअर केलं. फर्स्ट इयरचा एक सब्जेक्ट माझा राहिला. आणि त्याच्यानंतर मी म्हटलं, "यार यहाँ पे कोई फ्युचर नहीं है." कारण मुलं कमी होते. लेक्चर व्हायचे नाही. हं, त्याच्यानंतर मग मी माझ्या जिल्ह्याच्या ठिकाणी गेलो आणि तिथं गेल्याच्या नंतर 3rd इयरच्या नंतर, हं, 3rd इयर झालं. तिथं गेल्याच्या नंतर बी-सी-एच्या नंतर काय करायचं हे माहीत नव्हतं मला. हं, आणि 3rd इयरची एक्झाम झाल्याच्या नंतर आय स्टार्टेड प्रिपेअरिंग फॉर द एम-सी एंड एम-बी-ए. हं. दॅट टाईम आय आस्क्ड माय टीचर ओर माय सीनियर्स, की ह्याच्यानंतर काय असतं आता? बी-सी-ए झालंय, आता ह्याच्या पुढे काय? ते म्हणले तेव्हा एम-सी-ए हे नव्हतं, काय म्हणतात त्याला, प्लेसमेंट्स वगैरे? होतं ना. माझं त्यावेळेस हां, प्लेसमेंटचा किस्सा हं, काय. त्यावेळेस काय होतं, की कुठली हं, सिंटेल सिंटेल कंपनी आलेली त्यावेळेस तिथं. आणि मी ते ॲप्टिट्यूड वगैरेमध्ये मी आलेलो आणि बरेच विद्यार्थी होते. 2-3 शाहू कॉलेज वगैरे 2-3 असे होते आणि त्याच्यामध्ये अ, ते स्क्रुटिनी करून मुलं काहीतरी सॉर्ट आउट केलं. आणि ते मी नाव विसरलो यार. आत्तापर्यंत मला त्या एचआरचं नाव मला आठवणीत होतं. आणि आणि त्यांनी मला इंटरव्ह्यूला बोलावलं. आय गॉट सिलेक्टेड फॉर द इंटरव्ह्यू राउंड. हं, ओके. अँड दॅट इज वन इज इंटरव्ह्यू अँड दॅट इज फायनल राउंड. ओके. आयदर यू आर इन ओर आउट. आणि तो मला आला आणि त्यांनी मला विचारलं, प्रश्न काहीतरी विचारला आणि मी कॉन्फिडन्समध्ये काहीतरी सांगत होतो. कॉन्फिडन्स होता. हं, मला भाषा माहीत नव्हती. पण हं, कॉन्फिडन्स फुल नाही का. आणि मी त्याला काहीतरी सांगितलं आणि माझे शिक्षक होते ते तिथं साइडलाच होते. आणि नंतर आय रिअलाइज की ते म्हणजे मला असं वाटलं की मी जे बोलतोय ते हं, त्याला पटतंय. नाही का. हं, असं तुला कसं वाटतं की हा काहीतरी सांगतोय, आतनं सांगतोय. आपल्याला भाव कळतात ना चेहऱ्यावरचे. त्याला काहीतरी समजतंय, उमजतंय असं मला वाटायचं. आणि नंतर ते इंटरव्ह्यू झाला. आय गॉट रिजेक्टेड देअर. हं. आणि नंतर ते मास्तर म्हणला, "अरे काही बोलत होता रे तू? इंग्लिश तुला काही काही बोलशील काय? काही बोलशील?" अरे म्हणलं, "मी तर चांगलं तरी बोललो होतो." "हां, हां." तर बोलला. अरे म्हणलं, "असंच असतं ते." आता मी माझ्या कंपनीमध्ये इंटरव्ह्यू पॅनलवरती आहे. मी हं, कॅम्पसला जातो. मी पोरांचे इंटरव्ह्यू घेतो. त्यावेळेस ते मला ती सिच्युएशन हां, बघ म्हणजे जर्नी कशी आहे हां, तो सिंटेलमध्ये मला बोलता येत नव्हतं. आय वॉज नॉट एबल टू इंट्रोड्यूस मायसेल्फ.
तिथपासून मी आय-आय-टीच्या पोरांचे इंटरव्ह्यू घेत होतो. बरं. माझ्या कंपनीमध्ये. आय एम ऑन द पॅनल. मी आय-आय-टीच्या पोरांचे इंटरव्ह्यू घेतो. ही जी जर्नी आहे ना, ही फार मस्त आहे रे. म्हणजे माझं मलाच मी मस्त आहे माझ्यामध्ये. बाकी असं नसतं. जे आहे ते फार मस्त आहे. फार मस्त. कुठलंही असू दे. आणि त्याच्यामुळं मग ते त्याच्यानंतर ते फायनल इयरला ठरलं, की आता काय करायचं? मग त्यावेळेस मला सांगितलं, की एम-सी-ए जर केलास तर यू विल बी अ इंजिनिअर. हं, आणि एम-बी-ए केला. एम-बी-ए मीन्स काय? मास्टर आहेत आणि तुला ते मॅनेजर वगैरे करतील. हं, तेही सीनियर पण माझ्यासारखेच असतील. मग म्हणलं मॅनेजर मोठा का इंजिनिअर मोठा? हं, म्हणला मॅनेजर मोठा. मग हं. आपल्याला मॅनेजर व्हायचंय. आणि यू कान्ट बिलीव्ह माझ्या 60 लोकांची स्ट्रेंथ होती. 60 पैकी 59 मुलं एम-सी-एनी केलं. मी फक्त एकमेव असा होतो, की मी एम-बी-एला गेलो. बरं. एम-बी-ए आणि आय-टी मी इथं केलं ते. आणि वेचलेकर सर होते इथं आल्याच्यानंतर. ते मस्तच आहे. वेचलेकर सर सिंहगडला? नाही, नाही. इनसर्च कॉलेज आहे, लॉ कॉलेज रोडला. ओके. इनसर्च कॉलेज. तिथे एकमेव कॉलेज आहे, ऑटोनॉमस कॉलेज आहे. तिथे एम-बी-ए इन आय-टी हं, असं त्यांच्याकडे कोर्स होता. मग मी म्हणलं आय-टीमध्ये आपण करूयात. आणि मग ते तिथे गेल्याच्या नंतर ते राउंड असतात तिथे कॉलेजमध्ये पण. मग ते म्हटले, की "काय करतो इंट्रोड्यूस युअरसेल्फ." सांगितलं. म्हणलं, "व्हॉट इस युअर फादर डू?" "माय फादर इज फार्मर." "सो व्हॉट यू ग्रो इन युअर फार्म?" हं. "सो माय फादर ग्रो ऊस इन माय फार्म." मला ते कळलंच नाही अरे. शुगरकेन मला अजूनही म्हणजे ते गेले बिचारे. आणि म्हणजे त्यांना ते इतकं अपील झालं, थांबला नाही बाळा तो. तुला एक शब्द लँग्वेज इज नॉट अ बॅरियर फॉर यू. हं, तुझ्या भावना व्यक्त करता आल्या ना हं. तुला. ते आणि मे बी ते कारण असेल. तू जसं म्हटलं, की तू इथपर्यंतचं प्रवासाचं, की मला जी भूक होती ना, काहीतरी चांगलं मिळवण्याची, दॅट कुड बी द रिझन. असं असू शकतं ते. इंटरव्ह्यू घेताना अ, तेव्हाचा रामदास दिसतो तुम्हाला? हो, असे दिसतात ना. आणि मी मी फिरकी पण घेतो. मी सांगतो पण. आणि मी इफ आय वॉन्टेड टू रिजेक्ट समवन नो, हं, सो मी असं सांगत म्हणजे मी त्याला सांगतो. कारण मी त्याचं म्हणजे ज्यावेळेस इंटरव्ह्यू घेतो ना, मी थोडासा जास्त वेळ इंटरव्ह्यू घेतो. टेक्निकल एस्पेक्ट हा वेगळा असतो. मी ना म्हणजे जे कॅन्डिडेट आहे, त्याच्या चेहऱ्याचे हावभाव किंवा बॉडी लँग्वेजवरून ना मी भागतो. म्हणजे मला ते आहे सेन्स. आय डोंट नो हं, हाऊ, बट तो सेन्स आहे. आणि मग एखादी जर असंच जर आलं असेल ना, सो मी इट्स नॉट लाइक की इफ ही इज नॉट एलिजिबल, ही इज नॉट एलिजिबल. हं, बट आय टेल हिम की "बाबा हे असं-असं आहे. हं, हे इथे-इथं तुला इम्प्रूव्ह करायला लागेल." किंवा मी त्याला सांगतो की अशी स्टोरी आहे. सो हिअर इज द स्कोप वेअर यू कॅन इम्प्रूव्ह. आणि आताची मुलं तर थोडे ॲडव्हान्सच आहेत. आता ते हं, आता हे काही राहिलं नाही. पण एखादी असतो स्ट्रगलर असतो. त्याला सांगायला लागतं. पण आत्ता इंटरव्ह्यू घेणाऱ्यापेक्षा देणारे फार हुशार आहेत. हं. आय-आय-टीचे तर म्हणजे असं तुम्हाला असं उडवते. चलत-चलतच असं भयंकर हुशार असतात पोरं. आता असं तेवढा ते हे मिळालाय, सोर्स आहे. आहे सगळंच. पॉकेटमध्ये येस, येस, फोन येस. असल्यामुळे सगळ्या गोष्टी ॲक्सेसिबल आहेत आता. तर तुम्ही 11वीच्या ॲडमिशनसाठी ज्या ट्रस्टीकडे गेले, मला ते शिवाजीराजे भोसलेचा सीन आठवला. हं. म्हणजे एक तुमचे शिक्षक आहेत, जे तुम्हाला सांगतात, की रानफुल आहेत तुम्ही. तुम्ही कुठेही जाल तिथे तुम्ही जिंकाल, जग जिंकाल तुम्ही. बरोबर. कॉन्फिडन्स देणारे. तुम्हाला ती गोष्ट आयुष्यभर आता आहे तुमच्या त्या नसा-नसामध्ये ती अगदी, भरलेली आहे. अगदी, अगदी आहे. आणि दुसऱ्या ठिकाणी तो माणूस आहे, ज्याने अंग दाबून घेतलं. या दोन्ही गोष्टी मला वाटतं इन्स्पायर करतात तुम्हाला, की फार. अशी लोकं पण आहेत आणि स्फूर्ती देणारी लोकं पण आहेत. मी तुला सांगतो टचवूड माझे बऱ्यापैकी चांगले पॉलिटिकल कनेक्शन आहेत आत्ता. हं, आणि मी दरवर्षी मिनिमम ना म्हणजे इथल्या स्कूल असेल किंवा इकडचं असेल 4-5 तरी ॲडमिशन माझ्याकडनं होतात अरे. आणि मी करतो. त्यावेळेस एखादी जर गरजू विद्यार्थी जर माझ्याकडे आला, हं, कुठल्याही फील्डमध्ये असू दे, काहीही असू दे, मी त्याला परत पाठवत नाही. मला लगेच त्याच्यामध्ये माझा बाप दिसतो मला. हं, शक्य असेल तर असेल. आणि बरेचसे लोक काल एक जण माझ्याकडे विठ्ठलाची मूर्ती घेऊन आला. म्हणला, "रामभाऊ, हं. मला छकुलीचं ॲडमिशन झालं." अरे म्हणलं, "होणार ना अमोल, काय आपलीच आहे पोरगी." "नाही, नाही, नाही. मी 2 वर्ष झटत होतो." म्हटलं. "नाही झालं. पण तुमच्यामुळं झालं." म्हणणार, "आहे चालतं." ते क्रेडिट मला ते घेवंसं पण वाटत नाही अरे, तुला सांगू का? कारण तिथनं चाललोय ना आपण. हं. कळलं का तुला? ते होत आणि ते माझ्यासाठी मे बी एक मॅटर ऑफ कॉल असेल किंवा एक टेक्स्ट असेल किंवा कुणाला तरी त्या प्लीज म्हणायला लागत असेल. पण त्याच्यासाठी ती फार मोठी गोष्ट आहे ना. अशा गोष्टींची जाणीव असली, की असं होतं. असं. आणि कुणीही असेल माझ्याकडे काम घेऊन कुणीही जरी आला ना, काही, तर ते निरपेक्ष भावनेने मी करतो. कारण हे त्याच्या मागचं हे बॅकग्राऊंड आहे. हं. दिस इज द बॅकग्राऊंड बिहाइंड दॅट. कारण मी ते बघितलंय ना, काही असू दे ते.
आणि होतं ते टचवूड असं. त्यामुळं असं निरपेक्ष भावना म्हणजे त्यांच्याकडनं मिळावं अशी काही भावना नसतेच. तो विषयच नाहीये. पण एखाद्या एक जण आणि चांगल्या-चांगल्या लोकांचं पण होतं. एक पाठीमागे सीनियर पी आहे तिकडचे म्हणजे आले. त्यांचा फोन आला मला आणि माझे एक पंढरपूरचे एक नगरसेवक माझे मित्र आहेत. त्यांचा फोन आला. म्हणला, "रामभाऊ असं-असं आहे. ॲडमिशन पाहिजे." हं, म्हटलं, "मी विचारून बघतो, जर असेल तर." आणि ते सीनियर पी-आय होते, हं, त्यांच्या मुलांचं. तर इथे एक शाळा आहे माझी, ते पण चांगली संस्थापक म्हणजे शाळेचे संस्थापक चांगले मित्र आहेत माझे. मी हं, त्यांना फोन केला. म्हणलं, "असं-असं आहे, मित्र आहेत आपले, त्यांना द्यायला पाहिजे." "ठीक आहे रामभाऊ, आपण बघूयात." हं, आणि त्यांनी दिलं ॲडमिशन. मग ते गरीबच असावं असं काही गरजेचं नाही. हं. कुणीही असू शकतं. निडी आहे, तो संपला आणि आपल्याकडनं जर होत असेल, तर व्हाय नॉट? असं. एक सामान्य गावातून शेतकरी, तिथून मग तुम्ही हळू-हळू आय-टीकडे वळाले. हो. आय-टीमध्ये आले तुम्ही. अ, राजकारण किंवा पॉलिटिकल क्षेत्रात पण उडी घ्यावी किंवा त्या क्षेत्राची आवड कशी निर्माण झाली? माहिती नाहीये मला. अगेन मला मी तेव्हा काही होतं असं नाही, नातेवाईक किंवा काहीच हे? नाहीये. देअर इस नो बॅकग्राऊंड. माझ्या सासऱ्यांचं बॅकग्राऊंड. माझ्या सासऱ्यांनी आमदारकी लढवली. बरं. माझ्या सासरवाडीचं बॅकग्राऊंड. मी ज्या कॉलेजमध्ये शिकलो ना, हं. त्या कॉलेजच्या म्हणजे संस्थापक अध्यक्षाची पोरगीच मी बायको करून घेतली. अच्छा. तर तो एक विषय तो वेगळाच आहे. पण कुठलं त्यांचं आहे. कॉलेज? कुठलं कॉलेज? अ, म्हणजे 11वी-12वीचं का? नाही, नाही ग्रॅज्युएशनचं. ओके. बी-सी-एचं हं, कॉलेज होतं लातूरला. हं, मी माझ्या मेहुणीने मला हाणलं रे त्यावेळेस. हं, आता मी आलं ना म्हणजे हं, होतं काहीच नव्हतं रे. मला अजूनही मी ऑफिस ओरेकल होतं दॅट टाईम. आय हं. स्टिल रिमेंबर. आणि ते आले ना ते चांगले ते गुंडच आहे. माझा मेहुणा गुंडच आहे. आला ना तो. आता काय ते मी हसतो अजूनही. माझी मेहुणी आली काल परवा यूएसवरनं. काल परवा ती फार म्हणजे माझ्या मेहुणीचे हसबंड जे आहेत आता हं, माझे शाडू भाऊ, त्यांनी आम्हाला फार मदत केली. किंवा ते अजूनही म्हणजे आता ते सगळं जे माझे सासरे आता अभिमानाने सांगतात, की हे माझे छोटे जाऊ आहेत आणि माझ्या मुलीचे इंटरकास्ट लग्न झालंय म्हणून. माझ्या लग्नाला दाभोळकर आलेले. आपलं माझं जे लग्न आहे ना, इथल्या हं. इथं झालं. कुठं आहे ते? क्लब हाऊसमध्ये. हे हो आपलं का? मंगळवारच्या क्लब हाऊसमध्ये. बरं. हो, इथं. दाभोळकर सर, त्याच्यानंतर बावगे सर म्हणून अनिसचे. मी चळवळीतला आहे. म्हणजे ज्यावेळेस बायकोमुळे मी चळवळीत गेलो. तर तिथनं ते चळवळीमध्ये असल्यामुळं दाभोळकर वगैरे त्यांनी सत्यशोधक पद्धतीने माझं इथं लग्न लावलं होतं. बरं. कधीची गोष्ट आहे ही? मला वाटतं 12ची 2012. अच्छा. 12-13 असेल. हो, 13. हं. 13 येस. 13 मध्येच हां. 12-13 मध्येच पोझिशन पण येस, मिळाली. येस, येस. 12-13च. ते असं आहे यार ते काय आहे ते. आणि हां, मग ते राजकारणात सांगायचं तर ते सासरवाडीचा तो अँगल आहे. हं, पण त्याही पेक्षा ना म्हणजे मी कुणाचं अजूनही म्हणजे टचवूड लोकांना असं वाटत असेल. पण आय नेव्हर टेकन हेल्प फ्रॉम एनीवन. म्हणजे असं कधीच काही घडलं नाही. मला काही त्यांची मदतीची कुणाची गरज भासली नाही. हं, पण ते आपल्यात जो किडा असतो ना, मग समाजसेवेचा असेल, राजकारणात असेल, तो शांत बसू देत नाही. हं, आणि राजकारण लोकं हुशार असतात. त्यांना कळतं की कुणाला उचलावं आणि काय नाही. आणि मे बी ते सुप्रियाताईला समजलं असेल, हं. रोहितदादाला समजलं असेल, रामदास आठवले आहेत. ह्यांना ते घरी येऊन गेले ना माझ्या वाढदिवसाला ताई आलेल्या, दादा आलेले. तर ते त्यांना काहीतरी चमकलं. आय डोंट नो. मी आहे असंच आहे यार. मी लोकांना भेटलं की काम करतो. मला काही नाहीये. त्याच्यात काही नसतं. निस्वार्थ आहे. आणि ते त्यांना कुठेतरी ते क्लिक झालं. त्यांना वाटलं हं. असेल मे बी. आणि माझं खरंच ते काही कुवतही नाही ना. मी खरं सांगू का? म्हणजे माझं बॅकग्राऊंडही नाही आहे रे. म्हणजे हे इतके मोठे लोकं माझ्या घरात यावे, इतकं हं. माझं बॅकग्राऊंडही नाही. आय डोंट हॅव एनिथिंग. फक्त मी ज्यावेळेस इथं पुण्यात आलो ना, अक्षय तुला सांगू का? मी पुण्यात आलो त्यावेळेस माझ्या 2 बॅग होत्या, कपड्याची आणि पुस्तकाची. त्या 2 बॅगवरती मी स्वतः स्टँड झालो. म्हणजे 2 भाऊ आहेत. 2 भाऊ पोटाशी लागले. स्वतंत्र इंडिपेंडंट. दे आर व्हेरी मच इंडिपेंडंट. ते दोघं भाऊ स्वतंत्र इथं राहतात. ते स्वतः कमवतात. त्यांचं चांगलं घर-संसार व्यवस्थित आहे. माझ्या बहिणीचं मी लग्न केलं. गावाकडे थोडीशी फार प्रॉपर्टी झाली आणि सगळं स्थिर स्थावर आहे. आई-वडील सुखी आहेत. हं. भाऊ मस्त खाऊन-पिऊन आहेत आणि हे आनंद ज्यावेळेस आपण आई-वडिलांच्या नजरे बघतो, त्यावेळेस काही बाकीचं काही वाटत नाही. काय नसतं. 2 मुलं आहेत मला. काय टेन्शन घेत नाही, काही नाही. काय आलं करायचं आणि मी आज अरे मला एकच आहे, माझं एक सांगू का माझं पॉइंट वीक पॉइंट म्हण किंवा काय असेल, मला तळवी चाटायला कधी जमलं नाही. हं, बरं का. हां. मी ॲज अ मित्र म्हणून मी तुझ्यासाठी जीव देईन. हं.
आणि तसंच झालं ज्यावेळेस इथे असतं आपण जेव्हा लोकल येतो. बरेचसे म्हणजे इथे गावाले ज्याला म्हणतो ना, बरेचसे माझे जीवाचे मित्र आहेत. बरेचसे म्हणजे काय चांगले सगळेच आहेत ऑलमोस्ट. आणि त्या मानाने ना म्हणजे आपल्याला ते एखादी गॉड गिफ्ट म्हणायला लागेल. एक माझे एक मित्र आहेत, मी नाव नाही सांगत त्यांचं. त्यांनी असंच बोलत असताना एक डायलॉग मारला, की म्हणलं, "राम, म्हणलं की लोकांचे गाव हे सिटीत येते म्हटलं. हं. गाव हे शहरात असतं. माझ्या गावात शहर आहे म्हटलं. माझ्या गावात सिटी आहे." हं, म्हणजे हे ॲटिट्यूड. पण बाहेर जर तू बाहेर आउटसाइड जर बघितलं ना, हडपसरचा भाग असेल हं, किंवा तिकडचं हिंजवडीचा भाग असेल, हं, त्या स्थानिक लोकांचा तुम्हाला त्रास आहे. पण ह्या लोकांचा तो त्रास नाही. त्यांची जी मेंटल स्टेट असेल किंवा सामावून घेण्याची जी ज्याला क्षमता म्हणतो ना, तू एखाद्या हं, तिर्यात माणसाला तुझ्या घरामध्ये सामावून नाही घेणार. हं, त्रास होतो आपल्याला. हं, पण ह्या लोकांमध्ये ते आहे. हं, आणि ह्याच्यामुळेच ते फार म्हणजे फार चांगले लोक आहेत इकडचे. म्हणजे मी असं बोलायचं म्हणून नाही बोलत. शेवटी अपवाद हा सगळ्याला असतोच असतो. तो विषय नाहीये. पण मस्त लोकं आहेत हे. आणि ते फार म्हणजे त्याच्यामुळे पण असेल. काही लोकांना त्रास होतो. पण जे काही मी आज आहे ना, म्हणजे पॉलिटिकली म्हणेन, त्यांचाही बऱ्याच प्रमाणात हातभार असतो. मित्रमंडळी असतात. हं, आणि सगळ्यात शेवटी मग तुम्ही काय करता? तुम्ही कोण आहात? तुमचा स्वार्थ काय आहे? नाही का? किंवा तुम्ही कुठल्या अँगलनी त्या कार्याकडे बघता? स्वार्थासाठी बघताय? का तुम्ही समाजकारणासाठी बघताय? का तुम्हाला भविष्यात काही राजकारणाचं तुमच्याकडे आहे, त्याच्यासाठी बघताय? ते पुढच्याला कळतं. हं. जो नेता म्हणून आपण ज्याच्याकडे बघतो ना, तो हुशार असतो. तुझ्यासाठी तो एक नेता आहे, पण त्याच्यासाठी हजारो लाखो कार्यकर्ते आहेत. तर माझ्यासारखे हजारो येत असतील त्यांच्याकडे, नाही का? तर त्यांनी ते कॅच केलं असेल. कारण त्याच्यामुळे त्यांना असं वाटलं ना, की आपण रामकडे जावं किंवा रामला डोक्यावर हात आणि आहे लिटरली. चांगलं आहे म्हणजे. माझं वैयक्तिक मी काम घेऊन आजपर्यंत कुणाकडे गेलो नाही. कारण गरज पडली नाही. त्याच्यापुढे पडू पण नाही. पण राजकारणात जर म्हणत असेल तर हं. आय डोंट नो भविष्यात काय लिहिलंय. पण मला आहे आवड आहे. डेफिनिटली आवड आहे. आवड म्हणजे खाज आहे. आणि ते आहेच आहे, तो आहेच. किडा जात नाही. काय तो किडा जात तर नाही. विषयच नाही अरे. त्याला तो आहेच. कितीही आपण दूर ठेवायचा प्रयत्न केला, प्रयत्न करा. ते नाही मी होत. जाईल तिथं ना, मी कुठे आता मी तुला म्हटलं ना, मे बी मी बाहेर मला असाइनमेंट आहे. जर लाँग टर्मसाठी जर मला तिकडे जर राहायला तर मला असं वाटतं, की मी एकटा नाही राहू शकत अरे. हं, मला लोकं लागतात. म्हणजे पाठीमागे पण तुला बोलताना म्हटलं, मला लोकं लागतात. आजूबाजूला मला माझा मित्रपरिवार लागतो. असं आहे. ज्यावेळेस तुम्ही काहीतरी चांगलं करता ना, हं, त्यावेळेस खेकड्याच्या वरतीचे लोकं समाजात असतातच. कुठेही असतात. तुझ्या गावात राहा, तू शहरात राहा किंवा दिल्लीत राहा किंवा अमेरिकेत राहा. खेकड्याच्या वरती पण त्यांना इग्नोर करायचं असतं. तुम्ही एखाद्या व्यक्तीला, एखाद्या वृत्तीला, हं, एखाद्या स्वभावाला कितपत तुम्ही त्याला महत्त्व देताय, त्याच्यावर त्याच असतो, त्याचा इम्पॅक्ट असतो. अदरवाईज कुत्ते-भुकते हाथी चलता है. चलता रहने का. काम करत राहायचं प्रामाणिकपणाने. असं आहे ते. दुसरं काही नाही. सर्वसमावेश असावं. हं. माज नसावा. माझा नफा. सर्वसमावेश असावा, माज नसावा आणि लोकांना कळतं ना. ज्यावेळेस तुमच्याकडे बघतात ना, ॲक्चुअली अफवा वेगळी हां. हं, 2 गोष्टी असतात. एखाद्या व्यक्तीने अक्षयने मला बघितलंच नाही आणि कोणीतरी एक असतो, "अक्षय रे असं आहे, तसं आहे." आणि ज्यावेळेस अक्षय प्रत्यक्षात मला भेटतो ना, त्यावेळेस जो आहे, हं, त्या व्यक्तीबद्दलचा तुझ्या चेहऱ्यावरती, तुझ्या डोक्यामधली जी छाप आहे, ती कायमस्वरूपी असणारी छाप आहे. हं. हां, ही व्यक्ती खरंच अशी आहे. आणि मला भेटलेला माणूस पॉझिटिव्हच असतो, माहीत नाही का? हं. पण काही असं काही नाही म्हणजे कुणाचं काही असेल तरी मी करतो, असं आहे. पण माझ नाही जमत. तो आहे माझा एक प्रॉब्लेम आहे. माझ नाही. सोसायटी जेव्हा फॉर्म झाली, हां. किती किती साली फॉर्म झाली? मला वाटतंय आपली कोविड आधी? हो, कोव्हिडच्या अगोदर. प्रोसेस कशी असते ती? की सोसायटी पहिल्यांदा जेव्हा फॉर्म होते? हे कसं असतं सांगू का? आपण आपलं जे कन्स्ट्रक्शन आहे हं, पूर्ण 700 एकरचं जे कन्स्ट्रक्शन आहे ना, हं. हे टाउनशिप ॲक्टच्या अंडर कन्स्ट्रक्शन आहे. ऑल गॉट अप्रूव्ड बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट, बरोबर. नॉट फ्रॉम द महाराष्ट्र गव्हर्नमेंट. ओके. आणि या टाउनशिप ॲक्टचं कसं आहे, की हे छोटं शहर आहे. हं, मग शहर म्हटलं तिथं काय-काय येतं? तिथं पाणीची व्यवस्था, तुमच्या सीपेजची व्यवस्था आली, कचऱ्याची व्यवस्था आली, सिक्युरिटी आली, लाईट आली. सगळ्याच्या गोष्टी आहेत. ह्या तुम्ही स्वतः तयार करायच्या, नाही का? आणि ह्याचं मॅनेजमेंट तुम्ही स्वतंत्र राबवायचं. मग त्यासाठी तुम्हाला गव्हर्नमेंट काय असेल ते तुम्हाला त्याचं लाभ देत असेल, जे हं, काय असेल ते कायद्याप्रमाणे. हं, आणि आपल्या अगोदर म्हणजे
मला वाटते महाराष्ट्रातला म्हणायला हरकत नाही. हा दुसरा प्रयोग आहे. याच्या बरोबर. पूर्वीचा जो प्रयोग आहे तो मगर मगरपट्टा. पट्ट्याचा झाला. बरोबर आहे. आणि थँक्स टू मगर, आम्ही दादा म्हणतो त्यांना, मगर हं, सरांना. सो विजनरी माणूस आहे रे. म्हणजे मी आयुष्यामध्ये ज्या काही लोकांना भेटलोय ना, हं, मी भेटलोय. ही इज वन ऑफ, म्हणजे फार म्हणजे ऊर्जा ज्याला म्हणतो ना, आपल्यापेक्षा म्हणजे भविष्यामध्ये डोकवणारा माणूस. आणि शेतकऱ्याबद्दल म्हणजे हं, माझं वैयक्तिक मत आहे ते, बरं का, की शेतकऱ्याबद्दल किंवा कारण ही इज लाइक, ते स्वतः शेतकऱ्याचे हं, मुलं आहेत ना, ते स्वतः शेतकऱ्याच्या पोटी जन्म घेतलेला आहे. सो शेतकऱ्याचं हित कशामध्ये आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून डेव्हलप केलेलं ते मॉडेल आहे, हं, बरं का. आणि मगरपट्ट्यामध्ये आणि नांदेड सिटीमध्ये काय फरक आहे ना. मगरपट्टा ज्यावेळेस फॉर्मेशन झालं त्यावेळेस रेरा ॲक्ट नव्हता. हं, रेरा, हं, ओके. त्यावेळेस काय होतं, की ते कन्स्ट्रक्शन, डेव्हलपमेंट अँड मेंटेनन्स हं, हे सगळं कंपनीकडे होतं, कन्स्ट्रक्शन कंपनीकडे. हं, तुमच्याकडे ओ-टी-एम घ्यायचा, वन टाईम मेंटेनन्स घ्यायचा हं, आणि त्याच्या अंतर्गत त्यांच्याकडे आय-टी प्रोजेक्ट वगैरे आहेत. हं, तिकडनं येणारा काही जर हं, सोर्स असेल, 64 जे काही फॉर्म्युला असेल दॅट आय हं, डोंट नो. पण त्याच्यामधनं ते पूर्ण त्या टाउनशिपचा व्यवहार, म्हणजे त्याला ते खर्च आहे. तो हं, खर्च काढायचा आणि सगळं मॅनेजमेंट करायचं. हं. तिथं तुला सोसायटी फॉर्मेशन दिसणार नाही. ओके. बरं. मग तिथं सोसायटी नाही आहे. ओके. मगरपट्ट्यामध्ये सोसायटी नाही आहे. कारण दॅट कन्स्ट्रक्शन फॉर्म बिफोर द रेरा ॲक्ट. हं, 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 ओके. हं. पण आपल्या केसमध्ये काय झालं, नांदेड सिटीमध्ये अजून आपल्याकडे कन्स्ट्रक्शन चालूच आहे. इट्स नॉट येट कंप्लीट, राइट? बरोबर. तर इथं काय, नांदेड सिटीमध्ये रेरा असल्यामुळे इथं सेम त्याच तत्वावरती दादांचा तोच प्लॅन असेल किंवा होताही, हं, राइट? की जसं आपण मगरपट्ट्यामध्ये आपण करतोय हं, आणि हे वन वन म्हणजे एक हत्ती ज्याला म्हणतो ना, हं, सगळं त्यांच्याकडे आहे. हेतू चांगला आहे हं, आणि पीपल हॅव ट्रस्ट ऑन हिम, राइट? हं, ब्लाइंड ट्रस्ट ज्याला म्हणतो ना, हं, ज्यावेळेस एखादी प्रोजेक्ट ओपन होण्याच्या अगोदर लोकल एक कोट-कोट रुपयाच्या, ₹1.5 कोटी फ्लॅटला लाईन लावून थांबतात ना, हं. तर इट्स बिकॉज ऑफ ओन्ली ट्रस्ट. जो विश्वास असल्याशिवाय तुम्ही ₹1 कोटी घेऊन लाईनला नाही थांबणार ना. खरं आहे, बरोबर आहे ना? खरं आहे. इतके बिल्डर्स आहेत पुण्यामध्ये. मग हा विश्वास त्यांनी मिळवला, मार्केटमध्ये कमवला तो, राइट? आणि इथं आल्याच्यानंतर त्यांना हेच करायचं होतं. हं, पण त्या रेरा ॲक्टमुळं काय झालं, की तुम्ही सोसायटी फॉर्मेशन करणं हे कंपल्सरी झालं. हं, मग ते कसं असतं सगळ्याच म्हणजे ॲज लाइक अदर, तुम्ही इव्हन दो यू आर अ पार्ट ऑफ टाउनशिप, हं, तुमचं कन्स्ट्रक्शन टाउनशिप ॲक्टच्या अंडर जरी झालं असलं, हं, तरी तुम्ही रेराच्या अंतर्गत येत असल्या हं, कारणांमुळे तुम्ही सोसायटी फॉर्मेशन करायची, तिथल्या लोकांची, स्थानिक लोकांची बॉडी तयार करायची हं, आणि त्यांच्यामार्फत जे काय असेल हं, त्यांचे आता काय सोसायटीकडे काय, सोसायटी काय, व्हाय वी फॉर्म द सोसायटी. हं, आपण कुठल्याही, आपण लेट्स अज्युम दॅट फॉर सम टाईम, की आपण नांदेड सिटीच्या बाहेर आहे. तर हं, बाहेर सोसायटी आपण फॉर्म का करतो? की सहकारी तत्वानुसार 10 घर असतील, 20 घर असतील, 50 असतील, 100 असतील, 200 असतील. त्या सगळ्या रहिवाशांनी एकत्र यावे आणि सहकारी तत्वावरती हं, जे काही कॉमन मेंटेनन्स आहे, हं, जे काही तुमच्या दैनंदिन कामकाज, तुमच्या घरातला सोडून, तो घरातला स्पेस सोडून, जो काही कॉमन एरिया आहे, हं, मग त्याचं मेंटेनन्स आलं, त्याची लाईट बिल आली, तुझं लिफ्ट आलं, पाणी आलं, बाकीच्या सगळ्या सिक्युरिटी आली, हं, हाउसकीपिंग आली, मेंटेनन्स जे काही गार्डनिंग आलं, ह्या सगळ्या गोष्टीसाठी सगळ्यांनी सम भाग, भागामध्ये ते हं, प्रमाणामध्ये ते पैसे काढायचे आणि त्याचं हं. मेंटेन करायचं. बरोबर, कोऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटीची व्याख्याच ती आहे, राइट? बरोबर. तर त्या तत्वावरती हे सगळं होतं. पण आपल्याकडे तसं नाहीये ना. हं, कारण तुमची सोसायटी ही तुमच्या घराच्या समोरचा कचरा उचलत नाही. सोसायटीकडे ते काम नाहीये. बरोबर. आपल्याकडे ना तुम्ही कॉमन लाईट बघताय, ना रस्ता बघताय, ना पाणी बघताय, ना तुम्ही सिक्युरिटी बघताय, ना गार्डनिंग बघताय, ना हाउसकीपिंग बघताय. तुम्ही काहीच बघत नाही. मग तुमची गरज काय आहे? हं, तर ती कायद्याची तरतूद आहे म्हणून हं, तुम्ही आहे. मग आता काय आहे, की कंपनीने काय केलंय, की एक पी-एम-एस आपल्याकडे डिपार्टमेंट आहे, राइट? बरोबर. त्यांच्या मार्फत आपल्या हे सगळं मेंटेनन्सचं काम होतं. हं, ओके. मग आता सोसायटीकडे ॲडिशनल किंवा लीगल ज्याला म्हणजे हं, जी जबाबदारी जी आली किंवा तुमचं जे फॉर्मेशन झाले. हं, ॲक्चुअली त्याची गरज नव्हती कारण मगरपट्ट्यामध्ये नाही. हं, मी का म्हणतोय हं, गरज नव्हती? कारण मगरपट्ट्यामध्ये सोसायटी नसतानाही तिथलं काम आपल्यापेक्षा फार व्यवस्थित होतं. हं, आणि त्याच मॉडेलनी, त्याच बिल्डरनी केलंय. हं, हे दादाकडेच आहे सगळं. पण इथं कायद्याची तुमच्याकडे काहीतरी बंधन असल्यामुळे हे झालं असेल. मग जर तुमच्याकडे सोसायटी जर असेल, फॉर्मेशन जर झाली असेल, तर तुमचं आता काय काम आहे? हं, तुमचं काम जे पी-एम-एस आहे त्यांच्याकडनं ह्या ज्या गोष्टी, कारण तुमचा हा सगळा पैसा जो आहे, हं, वन टाईमच्या अगेन्स्ट आपल्याकडे हं. जवळपास 1672 फ्लॅट्स आहेत, राइट? जवळपास बरोबर. नाही, एक्झॅक्ट हं, 1672 फ्लॅट आहेत. 1672 लोकांचा वन टाईमचा जो
पैसा आहे हं, तो आपण बिल्डरकडे जमा केलाय हं, आणि बिल्डर पी-एम-एसच्या मार्फत ह्या सगळ्या ज्या सुख-सुविधा आहेत, हं, सुविधा अम्युनिटीज आहेत, हं, त्या प्रोव्हाईड करतं पी-एम-एस थ्रू. मग यू आर द इंटरमिडिएटर बिटवीन हं, सभासद आणि पी-एम-एस रादर बिल्डर. मग समजा तुम्हाला कुठेतरी खड्डा पडलाय, हं, कुठली फरशी उखडली आहे, हं. पूल केलाय. हे ॲक्चुअली तिथं कोण करत असेल? ते तेच लोकं आहेत ना रे. पी-एम-एस तिथे पी-एम-एसच आहे. मगरपट्ट्यामध्ये जर तू कधी गेला ना, तिथे पी-एम-एसच आहे. बरं. तिथं तुम्हाला सांगायचं काय रे? कुणी एनीवन कॅन पिक अप द कॉल अँड जस्ट लॉन्च द कंप्लेंट अँड युअर वर्क विल गेट डन. पण इथं तुमच्याकडे समथिंग कॉल्ड एज सोसायटी आहे हं, आणि सोसायटी मार्फत तुम्ही हे करता. आणि हां, मग बऱ्याच गोष्टी आहेत, ती त्याच्यामध्ये कायद्याची तरतूद असल्यामुळे प्रत्येक फ्लॅटच्या ट्रान्झॅक्शन पाठीमागे 26,500 हे सोसायटीकडे जमा होतात. हं, एकूण आपल्याकडे सोर्स ऑफ इन्कम जो आहे तो एकच सोर्स ऑफ इन्कम आहे. प्रत्येक सोसायटीकडे हं, जवळपास 14 सोसायटी आहेत नांदेड हं. सिटीमध्ये. त्यातली आपली सगळ्यात श्रीमंत सोसायटी नांदेड सिटीमधली आपली आहे. जवळपास ₹1,00,00,000 आपल्या सोसायटीकडे आहे. बापरे! ₹1,00,00,000 पण त्याचा काहीच फायदा नाही आहे रे. म्हणजे आपण माझ्या कार्यकाळामध्ये हं, जवळपास आता मला 3 वर्ष होतील. मी ₹1 त्याच्यातला खर्च केला नाही. कारण मला माझ्या सोसायटीच्या कुठल्याही विकास कामासाठी त्या निधीचा वापर करायची गरज भासली नाही. कारण ऑलरेडी माझ्या लोकांनी, माझ्या सभासदांनी ते पैसा तिथं टाकलाय. हं. आणि त्या पैशातनंच ह्या सगळ्या गोष्टीची कामं होतात आहे. मग एखादी आउट ऑफ स्कोप जाऊन एखादी जर गोष्ट करायची असेल आपल्याला ओ-टी-एमचं म्हणताय म्हणजे ओ-टी-एममधून ते कामं होतायत. ऑन होतं टाईम ते. मेंटेनन्समध्ये. येस, येस. हं, सगळं मेंटेनन्सचं काम होतं. मी तेच म्हटलं ना, त्याच्यामधनं तुझं सिक्युरिटीचं काम होतं, हं, त्याचं हाउसकीपिंगचं काम होतं, हं, त्याच्यानंतर गार्डनिंग असेल, हं, सगळ्या गोष्टीचं जे काम असेल ते होतं. हं, आणि मग ज्या गोष्टी बिल्डर म्हणेल, की वी कान्ट डू दॅट. हं, इट्स आउट ऑफ स्कोप. इट्स नॉट इन द एग्रीमेंट. हं, मग त्या गोष्टीसाठी हा जो समभाग जो आहे, हा जो पैसा आहे, हं, पैशाचा आपण वापर करू शकतो. हं, बरं का. ह्यासाठी आपण आता आणि आपल्या नांदेड सिटीमध्ये बघायला गेलं तर ना, हे इलेक्शन हे प्रतिष्ठेचं केलंय बरं का. दॅट आय डोंट लाइक आणि म्हणजे आता हे पॉलिटिकल स्टेटमेंट होईल. पण ते कसं झालंय, मला माहीत आहे, मी त्या पदावरती आहे. मी संविधानिक हं, पदावरती आहे आणि तुमची काय जबाबदारी आहेत किंवा तुमच्याकडे काय अधिकार आहेत, दॅट आय नो व्हेरी वेल, राइट. माझ्या सभासदाचा हित कशामध्ये आहे, ते मला माहिती आहे, राइट. आणि ते कशा पद्धतीने करून घ्यायचं, हेही आपल्याला माहिती आहे. त्यासाठी तुम्हाला पैशाची गरज नाही. हं, ओके. एनीवन कॅन डू दॅट. रादर मी सांगू का, तू तिथला सभासद आहे अक्षय. जो चेअरमन करू शकतो ना, तो सभासदही करू शकतो. म्हणजे अगोदर काय बाहेरच्या सोसायटीमध्ये असतं तर काय चेअरमनकडं समज संचालक मंडळाकडून एखादे ठराव मंजूर करून हं, त्या खर्चाला मान्यता घेऊन तिथं पैसे गुंतवावे लागतात. त्यासाठी चेअरमन मे बी इन द पॉवर असेल तिकडे. पण इथं चेअरमन आणि सभासद हे इक्वलच आहेत. कारण तू जी कंप्लेंट करणार तीच मी करणार आहे. मे बी मी चेअरमन आहे म्हणून माझं थोडं वजन जास्त पडत असेल. हं. पण त्यांची सिस्टम आहे व्यवस्थित. बऱ्याच वेळेस आता कसं आहे मेन फॅक्टर शेवटी पी-एम-एस आहे. पी-एम-एसच आहे. कारण आपला जो पैसा आहे, जो कोटीमध्ये आहे. हं, कोटीमध्ये तो जस्ट मोठाड जर कॅल्क्युलेशन केलं 2,000 मोठाड आपण काउंट करू 2,000 फ्लॅट गुणिले 4,00,000 पर फ्लॅट इतके पैसे आपले पी-एम-एसकडे आहेत. तुम्हाला तुमचे पैसे घालायची गरजच नाहीये. काहीच गरज नाहीये ना. तुमचं काय काम आहे त्याच्याकडे काम करून घेणं, हं, असं आहे. आणि याच्या व्यतिरिक्त जर समजा तुम्हाला जर काही गोष्टी करायच्या असतील, जसं आता आपल्याकडे फार महत्त्वाचा कळीचा मुद्दा आहे. मी पाठीमागे एजीएमला मी तो ठराव पण घेतलेला, की गार्डन आहेत आपल्याकडे हं, 2-4 गार्डन्स आहेत. त्या गार्डनमध्ये लहान मुलं आहेत. हं, आता कसं असतं, की काही पालकांचं असं म्हणणं आहे, काही सभासद असं म्हणणं आहे, की लहान मुलांनी ते खेळायचं नाही. अरे मग कुठं खेळणार ना ते? मुलंच आहेत ते. त्यांचा तो संविधानिक अधिकार आहे ना. खेळणार कुठं? खेळायलाच पाहिजे ना. मग मग आम्ही कुठं बसायचं? आमचे आई-वडील वृद्ध आहेत किंवा माझं लहान बाळ आहे. हं, मग माझ्या बाळाला बॉल लागेल. मग आईला बॉल लागेल. ह्याच्यासाठी आम्ही असं प्रपोजल आणलेलं हं, एजीएमच्या समोर, वार्षिक सर्वसाधारण सभेच्या समोर, की आपल्याकडे इतर कुठल्याही सोसायटीपेक्षा भरपूर प्रमाणामध्ये ओपन स्पेस आहे, हं, गार्डन्स आहेत. त्या गार्डन्स आपण सेग्रिगेशन्स करूयात. हं, हे गार्डन मुलांच्या खेळण्यासाठी. हं, इथं मग मुलांनी क्रिकेट खेळायचं. हं, मग त्यासाठी आपण नेटिंग करूयात, कव्हर हं, करूयात, हं, राइट. हं, त्याच्यानंतर हे गार्डन वाचन कट्टा असेल, हं, ज्येष्ठ नागरिक कट्टा असेल. हं, हे जे गार्डन आहे, हे लहान मुलांसाठी असेल, हं, राइट. हे गार्डन ज्येष्ठ लोकांसाठी असेल. ह्या गोष्टीचा आपण ठराव आणलेला. पण ते अनफॉर्च्युनेटली आता अगेन इट्स पार्ट ऑफ पॉलिटिक्स. आय डोंट हं, वांट टू गो इंटू दॅट. पण ते अशा गोष्टी करता येतात तुम्हाला सोसायटी म्हणून हं, आणि तुम्ही ह्या गोष्टी करणं अपेक्षित आहे आणि ऑन टॉप ऑफ दॅट एखादी गोष्ट तुम्हाला तुमचे अधिकार माहीत असले पाहिजे ना. हं.
तुमचा जर कोटी, कोटी किती ते 100 कोटी म्हणता येईल आपल्या केसमध्ये. इतका पैसा जर तुमच्या बिल्डरकडे असेल, तर ते तितक्या प्रभावीपणे ते त्यांच्याकडे काम करून घेणं अपेक्षित आहे. हं. कुठलेही असेल मग. माझा एखादी सभासद माझ्याकडे आला, तर मी डायरेक्ट पेमेंट्सच्या हेडला फोन करतो. "धिस इज व्हॉट इस द प्रॉब्लेम इज. आय हं. नीड धिस गेट रिझॉल्व्ड इन 1 डे, 2 डे, व्हॉटएव्हर इट मे बी." आणि ते होतं काम ते. असं आहे. आणि तेच काम आहे सोसायटीचं याच्या मग ह्याच्या व्यतिरिक्त मग बरेचसे मग तुला मग आपण त्यासाठी वेगळा ब्रॉडकास्ट करूयात, की सोसायटीतलं राजकारण त्याच्यावरती. तो वेगळा विषय आहे. पण ॲक्चुअली हं, हे आहे आणि त्याच्या पाठीमागची फॉर्मेशनची जी कल्पना होती हं, ॲज अ फाउंडर म्हणून सतीशदादा मगर यांची, ती ही होती, की हे सगळं मॅनेजमेंट आणि ते करतात आहे रे. हं, हेच प्रूव्ह आहे ते. म्हणजे ते मॉडेल प्रूव्ह आहे. म्हणजे त्याला आपल्याला ट्रायल बेसिसवरती आजमावायची गरज नाही आणि कुणी मला आता हे ऐकल्याच्यानंतर म्हणतील, की "हां, दादा सांगितलं." असं नाही आहे रे ते. असं नाहीच आहे ते. कारण मी पदावर आहे, मला माहिती आहे ना. काम करून घेणे ह्याच्या पलीकडं यू डोंट नो म्हणजे मी पाठीमागे तुला एक किस्सा सांगतो, की आपल्या अ, ह्या गार्डनचं सेग्रीगेशन करण्यासाठी हं, आम्ही काय म्हटलं, की गार्डनला फेन्सिंग करून घेऊयात आपण. हं, सो दॅट बॉल जे मुलं खेळतात ते बाहेर हं, जाणार नाही. आणि एजीएमचा ठराव हं, एजीएमचा ठराव आपण पी-एम-एसकडे पाठवला. हं, म्हणजे बिल्डरकडे पाठवला. बिल्डर म्हणलं, की "इट्स आउट ऑफ स्कोप. हं, इट्स आउट ऑफ एग्रीमेंट. वी कान्ट डू दॅट." हं, आपण काहीच करू शकलो नाही ना. हं, असं आहे ते. मग हेच करायचं असतं. तुम्ही आपल्याला जे काही गरजेच्या गोष्टी आहेत, ते त्यांच्याकडनं करून घ्यायच्या. हं, बस, बस इतकंच आहे. याच्या पलीकडं सांगायचं असं काही नाहीये. आणि मग हां, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असेल आपला कन्व्हिन्स डीडचा जो विषय आहे, हं. तो फार महत्त्वाचा विषय आहे. ह्या विषयावरती ह्या मुद्द्यावरती लोकांनी चर्चा करणं गरजेचं आहे. आणि त्याच्यावरती आपली सोसायटी काय आहे, की माझी संबंध दादासोबत कसे आहेत हं, किंवा मी वन टू वन माझं कसं आहे, दॅट इज डिफरंट स्टोरी. पण ज्यावेळेस मी सोसायटीला रिप्रेझेंट करतो, त्यावेळेस मी माझ्या सोसायटीच्या लोकांचं हितच जोपासलं पाहिजे आणि हं, ते मी करतो. आणि बिकॉज ऑफ दॅट रिझन इट्स इन होल्ड. काही सोसायटी आहेत त्यांचं ॲग्रीमेंट झालं म्हणजे कन्व्हिन्स डीड झालेली आहे. हं, मला बरेच लोकं आपली सोसायटी कन्व्हिन्स का झाली नाही? कारण माझ्या डोक्यात असा विचार आहे, की हे कन्व्हिन्स डीड आहे. मला त्याच्यातलं काही कळतं का? हं. लीगली आय एम अवेअर नो. काय सांगता येईल कन्व्हिन्स डीड कशाबद्दल आहे? काय थोडंसं एक कन्व्हिन्स डीड बॅकग्राऊंड? म्हणजे काय असतं, की हं, ही आपली सोसायटी आहे. आपल्या हा हं, गेटमधनं आत आल्याच्या नंतर हं, जो कंपाउंड वॉलमधला पूर्ण जो भूभाग आहे, हं, झाड, हं, त्याला जळी काष्टी असं एक शब्द आहे याच्यामध्ये कायद्यामध्ये. तुमची माती, दगड, पाला-पाचोळा, झाड सगळंच ह्याची मालकी ती सोसायटीची. ओके. ओके. हं, म्हणजे बिल्डरनी हे डेव्हलप केलेलं आहे. हं, आता सध्या ह्या बिल्डरकडे ह्या सगळ्या गोष्टी राइट्स आहेत. त्याचं हस्तांतरण सोसायटीला करणे हं. म्हणजे कन्व्हिन्स डीड करणे. ओके. म्हणजे त्याची मालकी ज्याला हं, म्हणतो. हं, समज तू घर घेतलं. घर हं, घेताना आपण रजिस्ट्री करतो ना. हं. इट्स काइंड ऑफ रजिस्ट्री. ओके, ओके. त्याला आपण कन्व्हिन्स डीड म्हणतो. म्हणजे ह्या सगळ्या ज्या ही जी आपली प्रॉपर्टी आहे हं, कंपाउंड वॉलच्या मधली, हं, ही सोसायटीच्या नावे आली म्हणजे 1672 लोकांच्या हं. नावावरती ती आली. ॲज अ सध्या ती बिल्डरकडे मग आता. सध्या ती आहे हं, आणि वी आर इन प्रोसेस ऑफ इट. आपण त्याचा जो त्यांनी एक ड्राफ्ट पाठवलाय. हं, ओके. हं, आणि त्यांनी त्याच्या कन्व्हिन्स डेटमध्ये अमेंड केलं काहीतरी. हं, म्हणजे स्टँडर्ड एक काय म्हणतो त्याला आपण कन्व्हिन्स डेटचा फॉर्मॅट असतो. हं, ही अमेंड इट. हं, आणि मग त्याच्यामध्ये काही क्लॉज आहेत, हं, ज्याच्यावरती आपलं कॉन्फ्लिक्ट आहे विथ द हं, बिल्डर. हं, वी आर आस्किंग की हा क्लॉज कशासाठी? हं, ह्याच्यामध्ये माझ्या सोसायटीच्या सभासदाचं हित नाहीये हं, किंवा म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा इथं जर समजा कॉमन स्पेस आहे, तर हं, कॉमन स्पेसमध्ये जर तुम्हाला भविष्यामध्ये काहीही करायचं असेल, हं. तर यू नीड टू गेट द अप्रूव्हल फ्रॉम द बिल्डर. ओके. का? गरज नाही ना. कारण अ, ही माझी प्रॉपर्टी आहे ना. हं, कन्व्हिन्स झाल्याच्या नंतर ही माझी हं, प्रॉपर्टी आहे, असा विषय. मग ते अशा काही गोष्टी आहेत आणि ही ओके विथ दॅट. म्हणजे जे काही पॉइंट्स आहेत ना, हं, मग आपले लीगल आपण एक वकील अपॉइंट केलेला आहे. हं, सो ही हॅज क्रिएटेड हिज सम पॉइंट्स. ही हॅज हं, लिस्ट डाउन सम पॉइंट्स. हं, आणि मग त्यांची लीगल टीम आहे. हं, मग ती लीगल टीम आणि आपली लीगल टीम हे एकत्र समोरासमोर बसणार. दोघांचं डिस्कशन होणार. मग ते काहीतरी कन्क्लुजन निघणार हं, त्याच्यातनं. मग ते सगळं कन्क्लुजन निघाल्याच्यानंतर एक कच्चा मसुदा ज्याला म्हणतो, हं, कच्चा कन्व्हिन्स डीडचा ड्राफ्ट तयार होईल हं. आणि त्याच्यानंतर मग परत आपण एकदा एक ज्याला आपण म्हणतो सभा वार्षिक सर्व सभा म्हणता येणार नाही त्याला. एक हंगामी किंवा एक काय म्हणतो त्याला आपण एमर्जन्सी ज्याला एजीएम ज्याला म्हणतो ना, हं, ती एमर्जन्सी एजीएम कॉल करून लोकांना ते सगळं सांगून, हं, लोकांचं अप्रूव्हल घेतल्याच्या नंतर मग आपण कन्व्हिन्स डीडवरती सह्या करणार. हं, दिसतं. आणि हा कळीचा मुद्दा आहे. हं, हं, ह्या हं, मुद्द्यावरती लोकांनी चर्चा करणं गरजेचं आहे. आणि या लोकांना कळलं पाहिजे ॲक्चुअली हं. आपण काय करतो.
माझी गाडी इथे लागली. हे 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 काय आहे? म्हणजे काय आहे? काही आहे म्हणजे काही नाही. आणि हे सोसायटी किंवा हे जे आहे ना, सहकाराचा अर्थ कळून घेणं आधी गरजेचं. हं. आपण सोसायटीत राहत असताना ना, आपण सहकार म्हणजे काय? सगळ्यांनी एकत्र येऊन समविचाराने गुण्यागोविंदाने एकत्र राहणं हे अपेक्षित असतं. खाली काहीतरी तू वरती आहे, वरच्याने काहीतरी वाजवलं म्हणून खालच्यानी त्रास अशी भांडणं केली. मी असे माझ्याकडे इतके असे प्रकरण येतात ना, आठवड्यात म्हणजे अरे काही हर एक नमुना आहे. म्हणजे मी ना मोस्ट ऑफ टाईम कुणाचं बऱ्याच वेळेस नवरा-बायकोचं भांडण सोडायला मी गेलोय तर. काही होतं, काही काही किस्से होतात. काही किस्से होतात इकडे आणि चेअरमन माझ्याकडे तर ते म्हणजे काही कधी कटला काल परवाशी मी नाव नाही सांगत. एखादा फोन आला, "दादा कुठे आहे?" "अरे इथंच आहे." अहो म्हणलं, "बायको गायब झाली अहो." आलो सीसीटीव्ही बघायची. अरे म्हणलं, "बायको कशी गायब झाली?" म्हणलं, "थोडी किणकिण झाली बायकोसोबत." घराच्या बाहेर गेली, दिसतच नाही. सगळीकडे बघितलं. बापरे! असं असतं. मग ते सांगून सिक्युरिटीला वगैरे ते आपल्याकडे व्यवस्था आहे पण. हं. मी करतो ते सगळं. हं. सगळ्या गोष्टी कशा मॅनेज करताय तुम्ही? म्हणजे बिझनेस आहे, जॉब आहे आणि सोसायटी. तिन्ही गोष्टी होतायत मॅनेज? कसं आहे ह्याच्यासाठी ना म्हणजे बायको अ, तिचं क्रेडिट मला तिला द्यायला लागेल. कारण कसं आहे मोस्ट ऑफ थिंग शी हँडल्ड व्हेरी वेल हां. हं, ती फार समजून माझं इंटरकास्ट आणि लव्ह मॅरेज असल्यामुळे ना, आमच्या दोघांची भांडणं होतात, खूप होतात. हं, पण जी अंडरस्टँडिंग जी आहे, की जी मॅच्युरिटी आहे ना, हं, ती फार आहे तिच्यामध्ये. सगळ्यात जास्त इकॉनॉमिकल मॅच्युरिटी ज्याला म्हणतो. हं, व्यावहारिक ज्ञान हं, तिचं माझ्यापेक्षाही जास्त आहे मला असं म्हणायला लागेल कधी बऱ्याच वेळेस. आणि ती बघते अरे, बऱ्याच गोष्टी ना ती बघते. हं, बऱ्याच गोष्टी, बरेच बिझनेस तिच्या नावावरती आहे. हं, तर मी काम करत असल्यामुळे तिच्या नावावरती ऑलमोस्ट आहे. तर आणि माझ्या कंपनीचं वर्क मॉडेल असं आहे ना, मी जवळपास 15 वर्ष त्याच एकाच कंपनीमध्ये आहे हं, आणि अजूनही तिथं टिकून आहे. त्याच्या मागचं कारण असं आहे, तिथे फ्लेक्सिबिलिटी आहे तुम्हाला हं, कामाची. ते 24/7 किंवा तुमचं जे 9 to 9 हं, ह्या मॉडेलवरती तिथं काम नाही. हं, धिस इज युअर टास्क. हं, धिस हॅज टू बी डिलिव्हर इन गिव्हन टाईम नाऊ. दॅट्स इट. हं, तू कधी, कुठं, कसा करतोय इट्स नन ऑफ माय बिझनेस. आता माझं परमनंट वर्क फ्रॉम होम आहे. हं, आणि आता थँक्स टू एआय. ओके. हं. त्याच्यामुळं बऱ्याच गोष्टी होतात आहे. ओके. आय एम लीडिंग ते बाकीचे आहे. पण हे सगळ्या गोष्टी आहेत ना, म्हणजे जे फ्लेक्सिबिलिटी आहे. हं, त्याच्यामुळं मला बाकीच्या गोष्टी करता आल्या. माझा जो हं, इंटरेस्टिंग एरिया जो आहे ज्याला म्हणतो म्हणजे राजकारण असेल, हं, समाजकारण असेल, बाकीचे व्यवसाय सेटअप असतील, ह्या सगळ्या गोष्टी मला करता आल्या. बिकॉज ऑफ माय कंपनी. त्यांनी बरंच म्हणजे त्याच्यामुळेच सगळ्या गोष्टी झाल्या. ते आहे. कंपनीच, बेसिक कंपनीमुळेच, त्याचे जे वर्क स्टाईलमुळं किंवा आणि मी लायबल आहे 15 वर्ष एका कंपनीसोबत. तेही हं. असेल. खूपही असेल. असं. पुढचं काय आता? एक प्लॅन, गोल, एंड गोल? आय डोंट नो. पण काय माहिती अरे, बघूयात. मला असं वाटतंय नाही म्हणजे आय डोंट नो. मी जाईन ना, म्हणजे राजकारणात जाईन असं आहे. म्हणजे माझी तरी इच्छा आहे. पण ते कर्मभूमीत का जन्मभूमीत हा प्रश्न हं. आहे अजून. तुमची काय इच्छा आहे? माहिती नाही. आता ते काय इट्स टू अर्ली टू कमेंट ऑन इट. त्याला बराच वेळ आहे. पण डेफिनिटली आय विल गो. आहे ते. आहे ते. एकदा तरी ते आपण किडा एकदा तो शांत करायला पाहिजे ना. आहे तर आहे. असं आहे ते. आणि टचवूड आय हॅव व्हेरी गुड कनेक्शन विथ पॉलिटिकल गाईज. फार चांगले संबंध आहेत माझे. पण ते फक्त कनेक्शनवरती राजकारण होत नाही. हं, त्याला बऱ्याच गोष्टी लागतात. तुमची मसल पॉवर लागते. तुमचं पॉकेट तितकंच गरम असणं गरजेचं आहे. तुमचा जनसंपर्क तितका दांडगा असणं गरजेचं आहे. फक्त मला 2 लोकांनी रामभाऊ नमस्कार म्हटलं, की मला नगरसेवक पदाचे जर स्वप्न पडत असेल, माझ्या इतका मूर्ख दुसरा कोणी नाही अरे. खरं आहे. वास्तवाची जाण असणं गरजेचं आहे ना. असं आहे ते. उगाच असं मी म्हटलं ना, की हे जे आहे ना, हे अर्ध्या हळकुंडावर पिवळे होणारी जमात लय आहे मार्केटमध्ये. लय आहे. तुला एखाद्याचा कार्यक्रम झाला, की नमस्कार नगरसेवक नगर रामभाऊ म्हणलं, की झाला कार्यक्रम त्याचा. असं आहे ते. चांगली लोकं तुटतात अरे याच्यामुळे. माझे फार जीवाचे लोकं तुटले. राजकारण चांगलं नाहीये तितकंसं. पण ते करायला लागतं ना, असं आहे ते. त्याशिवाय नाहीये. तुमचं स्वत्व टिकवायचं हं, असेल, तुम्हाला जर कोणाची तळी चाटायची नसतील, हं, तर तुम्हाला ह्या गोष्टी आयुष्यामध्ये येणारच. स्वत्व टिकवून ठेवायचं असेल तर. नाहीतर मग यू विल बी वन ऑफ द क्राउड. ते काय गर्दीतला एक असं होतं. तुमचं वेगळं अस्तित्व जर निर्माण करायचं असेल, तर तुम्हाला काहीतरी वेगळं करायला पाहिजे ना.
काही असेल. हांजी-हांजी हुजरीगिरी करणाऱ्यातलं मी नाही. ते मला नाहीच आहे, रक्तातच नाही आहे ते आपल्या. मग नाही तर नाही काय जे होईल न होईल. पण ते करणार ना. 1,00,000 का करणार? कुठं, कधी, कसं माहीत नाही. पण हां, आहे डोक्यात आहे. 100% ते आहे. इंटरेस्टिंग वाटला. इंटरेस्टिंगपेक्षा जरा इन्स्पायरिंग पण आहे. हं, म्हणजे तुम्ही छोट्या खेडेगावातून शिकून आर्ट्समध्ये जाऊन नंतर मग बी-सी-ए केलं, एम-बी-ए करून आय-टीमध्ये आले. हां. आता छोटा बिझनेस पण आहे. छोटा म्हणजे बऱ्यापैकी मोठा बिझनेस आहे आणि राजकारणात पण आहात ॲक्टिव्ह. सक्रियतेने आहात राजकारणात. इंटरेस्टिंग आणि इन्स्पायरिंग स्टोरी आहे तुमची. तुम्ही आलात, वेळ दिला येस. त्याबद्दल धन्यवाद. थँक यू. आणि मी तुझे बरेच सगळेच ब्रॉडकास्ट बघतो आणि आवर्जून बघतो. मी माझ्या मिसेसलाही सांगितलं. सो तू जे सुरू केलंय ना, हं, ॲक्चुअली मी त्याच्याबद्दल मला थोडंसं बोलायचं होतं. मी तुझे सगळे बघितलेत. सो हे बघ, बरेच लोकं तू जसं आत्ता आपण सुरुवातीला हे सुरू करण्याच्या अगोदर जे म्हणत होतो ना, की हे लोकांना ब्रॉडकास्ट ही कन्सेप्ट जी आहे ना, हं, आपल्याकडे तितकंसं हे नाहीये. नेमकं हं, काय असं कसं असायला पाहिजे किंवा हं, हे तू जे बोलतोयस ना, हे फार आपल्याला असं म्हणजे ऐकणाऱ्याला पण असं वाटतं, की यार हां, हे मेरे में आपल्यातलंच कोणीतरी आहे. हं. आणि ते फार मस्त आहे ॲक्चुअली. मस्त करतोय रे. बेस्ट ऑफ लक फॉर यू ॲज वेल. थँक यू. मस्त असं सगळं आणि इतकं डेडिकेशन करतोयस तू. डेफिनेटली इट विल गो ऑन. तुम्हाला सुद्धा राजकारणात भावी वाटचालीसाठी खूप शुभेच्छा. थँक यू सो मच. होपफुली तुम्हाला काही वर्षांनी आमदार रामदास बेंद्रे म्हणून आम्ही टीव्हीवर बघू. नाही. काय लिहिलंय माहिती नाही. बघूयात पण लेट्स होप फॉर द बेस्ट. चालतंय. चलो चला थँक यू सो थँक यू. मच. थँक यू.